येस. गुड इव्हनिंग एव्हरीवन अँड वेलकम आनंद सर. मी प्राजक्ता अनवलीकर आपल्या सगळ्यांचं आपल्या माय स्टोरी सेशन मध्ये स्वागत करते. आजचं सेशन सुरू करण्यापूर्वी मी आपल्या सगळ्या व्ह्युअर्सला आणि आनंद सरांना आपल्या माय स्टोरी सेशन संदर्भात काही थोडी माहिती देऊ इच्छिते. ऍक्च्युली 2020 हे वर्ष सगळ्यांसाठीच खूप जास्ती सरप्राइझिंग होतं. म्हणजे खूप सारी एक्साइटमेंट, कन्फ्युजन आणि एक वेगवेगळ्या प्रकारची भीती मनात घेऊन आपण सगळेजण जगत होतो. मार्चमध्ये लॉकडाऊन अनाउन्स झालं आणि आता पुढे काय? हा खूप मोठा प्रश्न सगळ्यांसमोर होता. त्यामध्येच Amazon आणि आपल्या वेगवेगळ्या साइट्सला खूप उधाण आलं होतं. तर लुडो सारख्या गेम्सचं सर्व्हर डाऊन होत होतं, पण लॉकडाऊन काही संपायचं नाव घेत नव्हतं. अशातच जून महिन्यामध्ये लाईफ इन्व्हेस्टमेंट नावाच्या वेबिनारची अनाउन्समेंट झाली आणि आम्ही सगळ्यांनी ते वेबिनार जॉईन करायचं ठरवलं. आणि याच वेबिनारमुळे आमच्या सगळ्यांचा आयुष्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन बदलला आणि आम्ही सगळ्यांनी आमच्या जगण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींमध्ये बदल केले. यानंतर एक 66 डेज चॅलेंज नावाच्या ग्रुपमध्ये आम्ही सगळेजण जॉईन झालो आणि आम्ही सगळ्यांनी आमच्या दिवसाचा सुरुवातीचा 1 तास हे अगदी खूप पॉझिटिव्हली सुरू करायचं ठरवलं. म्हणजे या 1 तासामध्ये आम्ही पहिले 20 मिनिटं मेडिटेशन, 20 मिनिटं एक्सरसाइज आणि 20 मिनिटं पॉझिटिव्ह व्हिडिओ किंवा काही रीडिंग करून सुरुवात करायचं ठरवलं. त्यानंतर 300 डेजचं चॅलेंज घेऊन आम्ही सगळ्यांनी गोल सेट केले आणि खऱ्या अर्थाने हम निकल पडे हमारी मंजिल की ओर. ह्या सगळ्या प्रवासात गरज होती ती खूप एका ऊर्जेची, म्हणजे खूप पॉझिटिव्हिटी, इन्स्पिरेशन आणि मोटिवेशनची. आणि हीच ऊर्जा सतत मिळत राहावी म्हणून हे माय स्टोरी सेशनची मोहीम. या सेशन मध्ये आम्ही अशा लोकांना भेटत गेलो जे लोक गर्दीतही त्यांच्या एका जिद्दी आणि कौशल्यामुळे एक त्यांचा वेगळेपणा दिसून येत होता. आणि आजही आम्ही इथे तुमचा हाच वेगळेपणा जाणून घ्यायला जमलोत. म्हणजे थोडक्यात तुमचा सह्याद्रीपासून ते हिमालयापर्यंतचा प्रवास ऐकून घ्यायला खूप इच्छुक आहोत सर. सो आता सगळ्यांचा जास्ती वेळ न घेता मी प्राचीताईला रिक्वेस्ट करते की तिने आजच्या सेशनला सुरुवात करावी. थँक्यू. थँक्यू प्राजक्ता. गिर्यारोहण किंवा माउंटेनिअरिंगचे क्षेत्र म्हणजे धमक आणि धैर्याची खरी परीक्षा. हे जेवढं सुंदर आणि रोमांचकारी आहे तेवढं चित्तथरारक आणि आव्हानात्मक सुद्धा आहे. साथ देती हिमशिखरे ही उक्ती म्हणजे आनंद सरांच्या आतापर्यंतच्या प्रवासाचं आयुष्याचं सार आहे असं म्हणायला काही हरकत नाही. गिर्यारोहणाचा 19 वर्षांपेक्षा जास्तीचा अनुभव आज आनंद सरांच्या गाठीशी आहे. 2000 सालापासून ते आतापर्यंत आनंद सरांनी अनेक शिखरं सर केलेली आहेत आणि अनेक एक्सपिडिशन्सच्या अग्रभागी टीम लीडरची मुख्य भूमिका अतिशय उत्तमरित्या साकारलेली आहे. 2000 साली देवतिब्बा, 2007 साली माउंट शिवलिंग, माउंट भगीरथी हे त्यांनी सर केलं, तर 2008 साली माउंट श्रीकंठ सर केलं. 2010 मध्ये माउंट नून, तर 2012 मध्ये माउंट आयलंड आणि 2012 सालीच पुन्हा जगातलं जे सर्वात उंच शिखर आहे माउंट एव्हरेस्ट ते चढायचा पहिला प्रयत्न केला. तो थोडा फसला, पण ह्या गोष्टीने आनंद सरांना अडवलं नाही. 2013 साली पुन्हा त्यांनी हे ध्येय डोळ्यासमोर ठेवलं आणि शेवटी अखेर माउंट एव्हरेस्ट सर केला. 2014 साली माउंट मकालू जे जगातलं 5वं हायेस्ट पीक आहे ते समिट करायचा प्रयत्न त्यांनी केला आणि 2016 मध्ये माउंट गंगोत्रीची लीडरशिप सांभाळत 28,000 फूट पार केले. 2007 साली माउंट स्टोक कांगरी, 2018 साली आफ्रिकेचं सर्वात उंच शिखर माउंट किलिमांजारो ऍज अ टीम लीडर सर केलं आणि 2019 मध्ये कांचनजुगा जे जगातलं 3रं हायेस्ट पीक आहे आणि जे अतिशय कठीण आहे ते उंच शिखर त्यांनी पार केलं. आता रिसेंटली 2019 मध्ये त्यांनी माउंट एल्ब्रुस जे की युरोपचं सर्वात उंच शिखर आहे ऍज अ टीम लीडर म्हणून त्यांनी पार केलं. गिर्यारोहणा व्यतिरिक्त सह्याद्रीमध्ये नास्ता क्लाइम्बिंग, एक्सपिडिशन तसेच एन्ड्युरो 3, आव्हान, लेगबर्न या ऍडव्हेंचर रेसेसही त्यांनी जिंकल्या आहेत. 2008 साली गिरिमित्र संमेलनात आनंद सरांना बेस्ट माउंटेनियर ऑफ द इयर या अवॉर्डने गौरवण्यात आले आहे. करंटली आनंद सर पाषाण पुणे येथील विद्या व्हॅली स्कूलमध्ये क्लाइम्बिंग कोच म्हणून कार्यरत आहेत आणि अनेक विद्यार्थ्यांना ट्रेन आणि इन्स्पायर करत आहेत. विशेष म्हणजे त्यांचे काही विद्यार्थी आज एशियाला रिप्रेझेंट करत आहेत. समवेअर बिटवीन द बॉटम ऑफ द क्लाइंब अँड द समिट इज द आन्सर टू द मिस्ट्री व्हाय वी क्लाइंब. असं ग्रेट चाइल्ड हे थोर गिर्यारोहक आहेत असं म्हटलेलं आहे त्यांनी. आणि ही मिस्ट्री हे आन्सर आपण आनंद सरांकडून जाणून घेऊया. इतक्या वर्षात आलेले अनुभव, गोड कडू आठवणी
चित्तथरारक दृश्य, शरीराची आणि मनाची कसोटी घेणारे प्रसंग. इतक्या प्रसंगांना समोर जाण्यामागची काय जिद्द आहे, प्रेरणा आहे आणि कुठली ओढ आहे, हे सर्व प्रत्यक्ष आपल्याला सांगायला आनंद सर आज इथे उपस्थित आहेत. सर, तुमचं मनःपूर्वक स्वागत. थँक्यू प्राची. एकदम मोठासा म्हणजे एक इंटरव्ह्यू किंवा मोठा असा ओळख करून दिली माझी, त्याचा खूप खूप धन्यवाद. सर, मला असं वाटतं हे एवढं लोकांनी ऐकल्यानंतर मला पहिला प्रश्न हाच पडू शकतो की लहानपणापासून तुम्हाला ट्रेकिंग आवडत होतं का ऍक्च्युली ट्रेकिंग किंवा माउंटेनियर म्हणू आपण? म्हणजे मला तर पहिला प्रश्न असा विचारावासा वाटतो की सर बेसिकली ट्रेकिंग आणि माउंटेनियर किंवा एक्सपेडिशन मध्ये काय जनरली फरक असतो? सर्वांचे मी नमस्कार करतो. जे आज उपस्थित आहेत ते सर्व माझे जे अनुभव ऐकायला आले आहेत त्यांचे सर्वांचे कसं म्हणतं की नमस्कार सुरुवात करतो. तुम्ही जो प्रश्न विचारला त्यामध्ये सुरुवात म्हणजे कुठलाही माउंटेनियर किंवा कुठलाही हॅलो सॉरी, तुमचा आवाज कट झाला मध्ये पहिला. पहिला सांगतो. झालं असं होतं की वडील कमिन्स मध्ये होते आणि मी चौथी असताना ट्रेकिंग काय असतं हे माहित नव्हतं. पण चेपे सरांनी वडिलांना सांगितलं की सिंहगडावर 3 दिवसाचा कॅम्प आहे, का नाही मुलांना पाठवत. आणि तिथून खरी सुरुवात झाली माझी. म्हणजे पहिला ट्रेक जो झाला तो रात्री आम्ही सुरुवात केली आणि म्हणजे रात्री आम्ही सिंहगड चढत होतो आणि ती पहिली पायरी होती असं म्हणता येईल. त्याचा एक अनुभव शेअर करतो मी. झालं असं होतं की आम्ही रात्री चढायला सुरुवात केली आणि चढत असताना बऱ्याच ठिकाणी मी असं हात टेकवत चढत होतो आणि त्यात आमचे सर म्हणले की अरे तुम्ही हात टेकून का चढताय, हात न टेकवता चढण्याचा प्रयत्न करा, म्हणजे स्वतःच्या पार चढण्याचा प्रयत्न करा. आणि झालं असं की मग मी प्रयत्न करू लागलो म्हणजे हात न टेकवता. आणि हात न टेकवल्यामुळे झालं असं की व्यवस्थित मी तो सिंहगड चढून गेलो आणि मला तो एक आनंद वेगळं फिलिंग आलं की अरे आपण चढू शकतो किंवा जमतंय आपल्याला. आणि तो 3 दिवसाचा कॅम्प माझा एकदम भन्नाट पार पडला. त्यातनं बरेच रॉक क्लाइम्बिंग, बेसिक रॉक क्लाइम्बिंग किंवा रॅफ्टिंग या गोष्टी शिकलो आणि तिथून खरी सुरुवात झाली असं म्हणतात. सो ती माझी खरी सुरुवात होती असं झालं म्हणजे सुरुवातीला. ओके. आणि मग सॉरी प्राची बोल. नाही सर, कॅरी ऑन. या सो सिंहगड नंतर म्हणजे किती वर्षाचे होतात तुम्ही आणि त्याच्यानंतरचा मोठा ट्रेक म्हणते. सिंहगड जेव्हा सुरुवात केली तेव्हा वयाच्या 10व्या वर्षी मी सुरुवात केली. पण तुम्ही जसं म्हटलं की खरं माउंटेनिअरिंग किंवा खरं रॉक क्लाइम्बिंग जे सुरू झालं ते वयाच्या 20व्या वर्षी. म्हणजे पुण्यात एक क्लाइम्बिंग कॉम्पिटिशन होती आणि सो स्पोर्ट्स क्लाइम्बिंग अशी स्पर्धा होती. म्हणजे आपण जे आता स्कूलमध्ये मी मुलांचे क्लाइम्बिंग कोचिंग करतो त्याची स्पर्धा होती आणि ती स्पर्धा मी पार्टिसिपेट केली आणि तिथून खरं मी म्हणतो की रॉक क्लाइम्बिंगचा किंवा माउंटेनिअरिंगचा प्रवास सुरू झाला. आणि त्यानंतर मग एंड्युरोची स्पर्धा किंवा बेसिक कोर्स या गोष्टी सुरू झाल्या आणि मग 2002ला मी ऍक्च्युअली माउंटेनिअरिंग मध्ये पाऊल ठेवलं असं म्हणता येईल. ओके. आणि तिथे पण काय म्हणजे असं काही विजन होतं तुमचं की आपल्याला करायचंय किंवा असं? नाही, असं त्यावेळेस काहीच नव्हतं. म्हणजे मला असं वाटलंही नव्हतं की 2002ला मी सुरुवात करेन आणि पुढच्या 10 वर्षात मी एव्हरेस्टला जाईल. कारण की तसं कधी विचार नव्हता आला किंवा माउंटेनिअरिंग काय असते काही आयडियाही नव्हती तोपर्यंत. पण ट्रेकिंग करत होतो. 94 साली इमारत एक ट्रेकिंगला गेलो होतो धर्मशाला त्रिउंडला. तो ट्रेकही केला होता त्यामुळे बर्फ किंवा हे गोष्टी बघितल्या होत्या. पण असं कधी वाटत नव्हतं की पुढे जाऊन चांगल्या लेवलला माउंटेनिअरिंग करता येईल किंवा जमेल, चान्स मिळेल, ह्या कुठलाच विचार नव्हता. फक्त एक आवडत होतं. आणि जेव्हा क्लाइम्बिंग कॉम्पिटिशन जसं म्हटलं की ती स्पर्धेत जेव्हा मी भाग घेतला त्यात गंमत अशी होती की त्या स्पर्धेला आम्ही 1,600 पार्टिसिपेंट होतो आणि आम्ही आयसोलेशन म्हणजे एक झोन असतो की जे तुम्हाला इतरांचं क्लाइम्बिंग करताना बघायचं नसतं. सो सकाळी आम्ही सगळे 9ला गेलो आणि संध्याकाळी माझा नंबर 6 वाजता लागला. म्हणजे इतक्या वेळ आम्ही त्या आयसोलेशन झोन मध्ये होतो आणि त्यानंतर माझा परफॉर्मन्स चांगला आला आणि त्या 1,600 मध्ये माझा नंबर 22 आला. म्हणजे फायनल सिलेक्ट झालो. म्हणजे मी प्रॅक्टिस एकच दिवस केली होती पण परफॉर्मन्स चांगला झाला होता. सो त्यामुळे असं आलं की सगळ्यांनी मला म्हणले की अरे तो चांगला क्लाइम्बिंग आहे मग सुरू कर. आणि मग मी जसं म्हणतो की माझा ज्यांनी गुरु म्हणते जे सुरुवातीचे माझे बेसिक गुरु होते रॉक क्लाइम्बिंगचे ते विकास सातारकर सर आणि सचिन गायकवाड सर. सो त्यांनी मला सुरुवात केली की फर्ग्युसनच्या ते मागे क्वारी आहे रॉक क्लाइम्बिंगसाठी. सो ती टेकडीवर क्वारी आहे, छान क्वारी आहे. आपल्या महाराष्ट्रातले जे पहिले एव्हरेस्ट वीर सुरेंद्र चव्हाण सर आहेत ते सुद्धा त्या क्वारीमध्ये गेलेत. म्हणजे पुण्यातले जेवढे काही गिर्यारोहक होऊन गेलेत
ते सगळेजण त्या क्वारीमध्ये प्रॅक्टिस करतात रॉक क्लाइम्बिंगची, आणि तिथून आपण म्हणतो की रॉक क्लाइम्बिंगला सुरुवात होते. आणि तिथे आम्हाला या सरांची ओळख झाली आणि तिथून मला त्यांनी चांगल्या पद्धतीने गायडन्स केला आणि मी चांगला रॉक क्लाइंबर किंवा माउंटेनिंग साठी सुरुवात झाली मी असं म्हणतो. ओके. सर 2012 साली तुम्ही एव्हरेस्टचा फर्स्ट अटेम्प्ट केला आणि बरोबर. जेव्हा तुम्ही ठरवलं की आता एव्हरेस्ट गाठायचं आहे, जगातलं सर्वात हायेस्ट पीक, म्हणजे व्हेरी डिफिकल्ट टू अचीव आणि खूप त्याच्यात म्हणजे प्रिपरेशन डेफिनेटली लागत असेल, तर ती प्रिपरेशन काय असते, ती तुम्ही कशी केली आणि एकंदर या प्रिपरेशनला किती वेळ लागला तुम्हाला? तशी ही प्रोसेस फार मोठी होती. झालं होतं की आम्ही एव्हरेस्ट करण्यापूर्वी बऱ्याच एक्सपिडिशन केल्या होत्या. म्हणजे ॲज अ गिरीप्रेमी मी 2007 साली गिरीप्रेमीमध्ये सहभागी झालो आणि शिवलिंग आम्ही एक जे पीक क्लाइंब केलं. शिवलिंग हे जे पीक आहे एकदम प्रचंड टेक्निकल पीक आहे. त्यातमध्ये 300 फुटाची आईस वॉल आहे. 300 फूट म्हणजे आपली बिल्डिंग जर आपण बघितली 10 मजली, ती समजा 100 फूट असते. सो असे 3 मजली म्हणजे 3 फ्लोअर आपण जर बिल्डिंग ठेवलं एकावर एक, तर तेवढी वॉल होती, आईस वॉल म्हणजे बर्फाची भिंत. 30 फ्लोअरचे म्हणजे 30 हा, मजल्याची. 30 मजल्याची एक्झॅक्टली. अच्छा. सो एवढी मोठी आईस वॉल आम्ही ती टॅकल केली आणि ते पीक जेव्हा सबमिट केलं तेव्हा आमचे जे गिरमेचे मेन आहेत उमेश झिरपे सर, तर त्यांना एक कॉन्फिडन्स झाला की अरे आपली मुलं जर एवढं टेक्निकल पीक क्लाइंब करू शकतात तर मग एव्हरेस्ट नक्की करू शकतात. मग आमचा विचार झाला की आपण एव्हरेस्ट अटेम्प्ट करायचा आणि मग 2007 पासून ते 2012 पर्यंत आम्ही बऱ्याच मोहिमा केल्या. सो त्यापूर्वी आम्ही नून ही मोहीम केली. नून ही बेसिकली 7000 मीटर पीक होतं आणि आमच्यातलं आतापर्यंत कोणीच 6000 मीटर पीक चढलं नव्हतं टीम मधलं. आणि आम्ही ते पीक जेव्हा केलं तेव्हा आमच्यातल्या सगळ्या मेंबरला कॉन्फिडन्स आला की अरे आपण करू शकतो. आणि 2011 साली तसं तुम्ही विचारलं की एव्हरेस्ट मोहिमेची घोषणा झाली. म्हणजे 2012 मेला आम्ही जाणवतो, 2011 जानेवारीमध्ये घोषणा केली. म्हणजे जवळपास आमच्या 1.5 वर्ष होतं. सो 1.5 वर्षापूर्वी मोहिमेची घोषणा केली आणि मग आम्ही सर्व टीम ही एकत्र, आमचं जे गिरमिमीचं ऑफिस आहे तिथे आम्ही सगळेच्या सगळे 12 मेंबर येऊन राहू लागलो. म्हणजे 1.5 वर्ष आम्ही सगळे तिथे राहणार होतो आणि गुरुकुल पद्धतीने आम्ही ते सगळं रन करणार होतो. जसं पूर्वी लोक शिष्य जे गुरुंच्या घरी जाऊन राहायचे तसं आम्ही करणार होतो. त्याचा मागचा आमचा जो उद्देश होता तो मेन असा होता की टीम एकत्र राहिल्याने तुमचं चांगलं बॉन्डिंग होणार होतं. टीम एकत्र प्रॅक्टिस करू शकणार होती आणि होतं असं की जेव्हा तुम्ही मोहिमा करता तेव्हा तुमचा स्वभाव एकमेकांना माहिती असणं खूप गरजेचं असतं आणि जेव्हा तुम्ही एकत्र राहता तेव्हा तुम्हाला एकमेकांचा स्वभाव कळतो. सो इमॅजिन करा आमची संपूर्ण 12 टीम डेक्कनला गिरमिमीच्या ऑफिसमध्ये म्हणजे आम्ही सकाळी 5ला जे उठायचो ते रात्री 10 पर्यंत. पण एक मजा होती, आम्ही फुल धमाल करत होतो कारण की सगळे एका एजचे होतो, सगळे बिलो 30 होतो. त्यामुळे आमच्यात 1 का 2 जणांचं फक्त लग्न झालं होतं, बाकी कोणाचं लग्न नव्हतं झालं. त्यामुळे एक आपण हॉस्टेलमध्ये कसं एन्जॉय करतो त्यामध्ये अभ्यासही नव्हता, म्हणजे काही असं हे नव्हतं, पण सगळे फोकस होते. टीम सकाळी 5ला उठून प्राणायाम करतो आम्ही आणि मग प्राणायाम घेण्यासाठी आम्हाला लेले सर म्हणून यायचे सकाळी 5 वाजता. ते सुद्धा 1.5 वर्ष म्हणजे जवळपास 1.5 वर्ष ते सकाळी बरोबर 5ला ऑफिसला टच व्हायचे. म्हणजे ते सुद्धा आमच्याकडे तेवढे डेडिकेटेड देत होते. आणि मग प्राणायाम झाल्यानंतर आम्ही संपूर्ण टीम नंतर प्रॅक्टिसला ग्राउंडवर जायचो. सो ग्राउंडवर प्रॅक्टिस करताना मग आम्ही वेगवेगळे प्रकार करत होतो. कधी एसपी कॉलेज ग्राउंडवर, कधी सनज ग्राउंडवर, कधी पर्वतीला एकमेकांना पाठीवर घेऊन चढाई करणं. 5 वेळा आम्ही अप अँड डाऊन करायचो. सो तो उद्देश होता की आमची जी कोर पॉवर किंवा लेग पॉवर, लेग मसल्स डेव्हलप होणं गरजेचं आहे. ह्या सगळ्या आम्ही करतो. किंवा सिंहगड पाठीवर 15 किलो वजन घेऊन 1 ते 2 वेळा क्लाइंब करणं किंवा लॉंग ट्रेक करणं, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करत होतो. सो फायदा असा आला की या सगळ्या प्रॅक्टिसमध्ये सगळे एकमेकांच्या खूप क्लोज झाले. आणि म्हणजे बरंच असं की पुन्हा कुठल्या गोष्टीचा राग येतो किंवा ह्याला ही गोष्ट केलं तर त्रास होतो, मग ती गोष्ट करू नये कारण की याचा एक्सप्रेशनचा इम्पॅक्ट होऊ शकतो असं आम्हाला वाटत होतं. त्यामुळे सगळी टीम ही चांगल्या पद्धतीने बॉन्डिंग झाली आणि ते वर्ष 1.5 वर्ष कसं गेलं आम्हाला कळालं नाही. पण त्या दरम्यान मग असं होतं की आम्ही प्रॅक्टिस करून ऑफिसर आलो गिरप्रेमीच्या की मामा बसायचे, आम्ही सगळेजण त्यांच्यासमोर बसायचो आणि मग ते आम्हाला सांगायचे की आज ही कामं आहेत, आज ही मीटिंग करायची, आज ह्यांना भेटायचंय. आणि मग ते सगळं दिवसभर करून संध्याकाळी प्रॅक्टिस करून आम्ही आलो की परत मीटिंग व्हायची आणि मग आज काय झालं पूर्ण आढावा घेतला जायचा दिवसाचा आणि मग उद्या काय करायचं हे सगळं आमचं ठरलं असायचं. सो असं 1.5 वर्ष आमचं चालू होतं व्यवस्थित. पण हे सर 1.5 वर्ष कोणी ठरवलं की 1.5 वर्ष अगोदर करायचंय किंवा म्हणजे याला एवढा लागतो वेळ का, म्हणजे बेसिकली हा नंबर कुठून आला? नाही, जेव्हा कारण असं की 1.5 वर्ष मी असं म्हणतो की जेव्हा 2011ला आम्ही डिक्लेअर केलं, कारण त्यासाठी मोहिमेचं जे आमचं बजेट होतं ते 3.25 कोटीचं बजेट होतं. 3,15,00,000 रुपये आम्हाला गोळा करायचे होते. सो आणि आम्हाला कुठले कॉर्पोरेट मधनं पैसे मिळणार होते आम्हाला माहिती होतं, कारण की ऍज अ गिरीप्रेमी संस्था त्यावेळेस कुठे जास्त प्रसिद्ध नव्हती किंवा 8,000 मीटरचं पीक कधी चढलेलं नव्हतं कोणी आमच्यामधलं. सो कुठले कॉर्पोरेट स्पॉन्सर करणार. सो त्यासाठी आम्हाला सर्वसामान्य लोकांकडनं पैसा गोळा करायचा होता, हे आमचं मेन टार्गेट होतं. सो प्रॅक्टिस करून पैसे गोळा करणे हे आमचं सगळं साईड बाय साईड होते. मग यामध्ये आमचे मामा हे कंटिन्यू म्हणजे दिवस रात्र झटत होते. सो त्यांनी खूप एफर्ट घेतले, प्रत्येक मेंबरने एफर्ट घेतले असं नाहीये, पण
ते लीडर असल्यामुळे त्यांच्यावर मोठी जबाबदारी होती. गिरबीचे आमचे जे अध्यक्ष आनंद पांडे सर, उषा प्रभा पागे मॅडम, तुळपुळे असे भरपूर सर होते म्हणजे की जे या मोहिमेच्या मागे झटत होते. म्हणजे त्यांचं की त्यांचं नाव असं फार कुठे पुढे नाही आलं, पण मला वाटतं की जे बॅकहँड टीम होती ती एकदम प्रचंड स्ट्रॉंग होती. त्यामुळे आय थिंक आम्हाला चांगल्यापर्यंत लोकांपर्यंत पोहोचलो आम्ही. सो जस्ट एक इन्सिडेंट आता आठवला म्हणून शेअर करतो. सो आम्हाला पैसे हे जे मी म्हटलं की मिळाले ते जवळपास 25,000 लोकांनी पैसे दिले होते. बापरे. सो अशी ती घटना आली होती की आमच्या क्लबच्या ऑफिसवर संध्याकाळी मीटिंग चालू असताना एक आजोबा आले. त्यांनी आम्हाला 10,000 रुपये दिले आणि म्हणले की मी तुमची सगळी तयारी बघतोय मुलांची. मुलं मी रेग्युलर पेपरमधनं वाचतोय, न्यूजपेपर सगळ्या गोष्टी मला कळत आहेत. सो तुम्हाला मी शक्य तेवढी 100% मदत करेल. सो आम्ही संध्याकाळी त्यांना भेटलो आणि एक महिना उलटून गेला आणि त्यानंतर मग एक मुलगा आला, म्हणजे त्यांचा मुलगा आला. सो तो म्हणला की मागच्या महिन्यात माझ्या आजोबांनी 10,000 रुपये दिले होते. आम्ही म्हटलं हो भेटलो आम्ही त्यांना, काय प्रॉब्लेम नाही, म्हणजे चांगले होते वगैरे. कुठे ते का नाही आले असं आम्ही विचारलं. तर ते म्हणले की त्यांची डेथ झाली आणि त्यांनी सांगितली माझा 10वा करू नका, माझ्या 10व्याचे पैसे ते जे खर्च ना 10,000 रुपये ते या संस्थेला द्या. सो त्यांनी त्यांचा 10वा न करता आम्हाला पैसे दिले. तो अशा काही गोष्टी घडत होत्या की ज्यांना लोक आम्हाला खूप म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने मदत करत होते. अशा जर सांगायचं आम्ही सांगतो की अशी जर इन्सिडेंट सांगायची सुरुवात केली तर हे सेशन पण कमी पडेल. सो अशा पद्धतीने गोळा करून आम्ही जवळपास 3.25 कोटी बजेट उभं केलं आणि मोहीम ही 16 मार्चला निघाली. सर पुन्हा तुम्ही जो काय फिगर सांगतायत ना 1.5 वर्ष 2.25 का 3 कोटी 3.25 कोटी हे म्हणजे आणि किती लोकांसाठी होतं हे 3.25 कोटी? हे टोटल बजेट होतं जे 12 मेंबरसाठी होतं, 12 क्लाइम्बिंग टीमसाठी. 12 मेंबर याचा अर्थ कारण की प्रत्येक मेंबरचा खर्च साधारणतः 25 लाख येतो. तर तुम्ही म्हणा की एवढा खर्च काय येतो, कारण की नेपाळ गव्हर्नमेंटची रॉयल्टी ही जवळपास $10,000 ते $11,000 एव्हरेजची. म्हणजे तुम्ही पीक क्लाइम्ब करा किंवा नका करू, पहिले $11,000 व्हायचे, म्हणजे जवळपास ती अमाऊंट 8 लाख होते. सो एवढी मोठी रॉयल्टी पर मेंबर भरायची. सो 12 मेंबरसाठी ऑलमोस्ट 1 कोटी अमाऊंट जायची. 1 कोटी अमाऊंट तर आम्ही रॉयल्टीज भरली. सो मग त्यानंतर तुमचे लागणारे क्लोथिंग म्हणजे जे आम्हाला डाऊन सूट लागतात, त्या एका डाऊन सूटची किंमत जवळपास 50,000 ते 60,000 रुपये. स्लिपिंग बॅग प्रत्येकाला 2 होत्या, त्याची किंमत 40,000-50,000 रुपये. शूज 50,000 रुपये. ऑक्सिजन सिलेंडर, अशा सगळ्या गोष्टी धरल्या किंवा आमच्यावर असणारे शेर्पा त्यांची फी, अशा सगळ्या गोष्टी तर खर्च जवळपास 25 लाखापर्यंत जातो एव्हरेजसाठी. सो मग एवढं सगळ्यासाठी आमचं बजेट हे 3.25 कोटी. आणि मग एवढी सगळी प्रिपरेशन, म्हणजे जसं मी म्हणतो की ही प्रोसेस लॉंग होती. म्हणजे आम्ही आधी प्रॅक्टिस करत होतो, आता प्रॅक्टिस आम्ही करत होतो किंवा एक्सपिडिशन करत होतो, पण फोकसली टीमने एकत्र प्रॅक्टिस करणं हे जवळपास 1-1.5 वर्ष लागणार होतं. त्यासाठी आम्ही 1.5 वर्ष आम्ही एकत्र आलो होतो. आणि तेव्हा घरच्यांची काय मानसिकता म्हणा, कारण की एवढी लोक एकत्र 1.5 वर्ष पुण्यातच राहतात, पण काहीतरी एका गोलसाठी म्हणा किंवा एका अचिव्हमेंटसाठी. कारण की असं होतं की मामांनी जेव्हा आम्ही ऍक्च्युली उमेश सरांना मामा असं म्हणतो किंवा गिर्यारोहण फिल्म त्यांना सगळ्यांना मामा नावाने ओळखतात. सो ते सगळ्या त्या घरच्यांशी बोलले होते आणि गंमत अशी होती की सगळ्यांनी त्यासाठी, म्हणजे मी माझं जे जॉब करतो किंवा मी आउटडोर फिल्ममध्ये काम करतो जॉब सोडलेला होता. एज्युकेशन मी मला थांबवलं होतं. भूषण होता, आशिषने एज्युकेशन थांबवलं होतं, चेतन म्हणून त्यांनी बिझनेस थांबवलं होतं. असे बरेच जणांनी आपापले जॉब नोकरी सोडून फुल टाइम वेळ दिलेला होता. सो मला वाटतं आम्हाला माहिती होतं की एवढं शिकणं सोपं नाहीये, पहिल्यांदा आपण एवढ्या उंच जाणार आहे, त्यासाठी तुम्हाला फोकसनी प्रॅक्टिस करण्याची गरज होती असं माहिती होतं. त्यामुळे आम्ही सगळेजण एकत्र होतो. ते मागचा आमचा उद्देश होता. आणि 3.25 कोटीचं टार्गेट हे म्हणजे लगेचच जमत होतं? नाही. तुम्ही जे म्हणता की बेसिकली लोकही बघत होते आम्हाला. असं नव्हतं की जवळपास शेवटच्या महिन्यात 1.5 ते 2 कोटी जमा केले. झालं असं की पहिले जे 1.5 वर्षांमधले स्टार्टिंग सगळे बघत होते की एक्सपिडिशन जाणार आहे की नाही जाणार, कारण की जर मोहीम जाणार असेल तर पैशाचा पॉईंट आहे, मग जाणार नसेल तर काय उपयोग आहे. म्हणून आम्ही जवळपास 1 कोटी पैसे जमा झाले होते आणि आम्हाला अजून 2 कोटी बाकी होते. पण ते म्हणतील ना की शेवटचा आपलं नशीब किंवा आम्ही जे केलेले प्रयत्न हे सगळेजण बघत होते. मीडियाने चांगला सपोर्ट केला, त्यामुळे शेवटच्या महिन्यात आम्ही 2 कोटी उभे करू शकलो आणि मग आम्ही निघालो 16 मार्चला. ओके. आणि या सर प्रिपरेशन मध्ये असं म्हणजे इट इज नॉट ओनली अ स्ट्रेंथ, मे बी मेंटल पाहिजे किंवा ते काय कुठल्या पद्धती किंवा त्याचं प्रिपरेशन करत होतं? मी जसं म्हटलं की आम्ही प्राणायाम करताना बेसिकली त्यात एक सेशन होतं. सो ते म्हटलं की डोळे मिटून तुम्ही 2 मिनिटं शांत बसायचं आणि कंटिन्यू विचार करायचा की मी एव्हरेस्ट सबमिट करणार आहे किंवा मी सुखरूपपणे जाणार आहे. हे तुम्ही जेव्हा स्वतःला कंटिन्यू हॅमरिंग करता तेव्हा तो एक वेगळा इम्पॅक्ट राहतो. त्यानंतर आम्हाला भीष्मराज बाम सर जे आहेत आपल्या सर्वांना माहिती आहे, तर ते स्वतः सेशन घ्यायला आले होते. ते आमच्या कमिटीवर होते आणि त्यांनी आमचं एक चांगलं माइंडफुल सेशन घेतलं भीष्मराज बाम सरांनी. आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही जसा विचार करता तसं तुमची प्रोसेस होत असते, त्यामुळे निगेटिव्ह थॉट्स मला आणूच नका. ऑलवेज पॉझिटिव्ह थॉट्स ठेवा आणि त्यानुसार विचार करा की तुम्ही एव्हरेस्टवर चाललाय आणि सबमिट करणार आहे आणि सेफली खाली येणार आहे. तर मला वाटतं की हा एक विचारांचा तुमच्यावर खूप फरक पडतो. आणि दुसरी गोष्ट मी जसं म्हटलं की 25 लोकांनी आम्हाला पैसे दिले होते, तर त्यांनी त्यांचे आशीर्वाद पण दिलेले होते. म्हणून मी होतो की एक्सप्रेशन मोहिमेमध्ये
12 जण सगळेजण गेले, सेफली गेले, सेफली आणि कुणाला फ्रॉस्टबाईट म्हणजे आम्ही ज्याला हिमदंश म्हणतो ते सुद्धा झालं नाही त्या मोहिमेमध्ये. सो आम्ही जे आधी ऐकलं होतं की जेव्हा एवढी मोठी टीम जाते तेव्हा तुमच्या टीम मधल्या 1-2 जणांना फ्रॉस्टबाईट तरी होतो किंवा ऍक्सिडेंटचे चान्सेस असतात. पण यातलं काही नाही आलं, कारण की मला माहिती की त्यामागे आमचं प्रचंड पाठीशी सगळ्यांच्या शुभेच्छा होत्या आणि त्यामुळे हे सगळं चांगल्या पद्धतीने आम्ही रन करू शकलो. ओके. सो माझा पुढचा प्रश्न, वेन यू स्टार्टेड म्हणजे कधी चालू झालं आणि तो प्रवास कसा होता, म्हणजे ओके, पुण्यातनं निघालात तुम्ही? एक्झॅक्टली. सो 16 मार्चला आम्ही पुण्यातून पुणे रेल्वे स्टेशनवर निघालो. आम्हाला सोडायला जवळपास स्टेशनवर 1000 लोक आली होती. म्हणजे आमच्यासाठी तो एक वेगळा अनुभव होता की 1000 लोक स्टेशनवर आपल्याला सोडत येतात. काय तुडुंब स्टेशनवर गर्दी होती प्रचंड. इव्हन तिकडे अनाउन्समेंट केली होती की अशी एव्हरेस्टला टीम चालली, म्हणजे रेल्वे स्टेशनवर स्पेशल अनाउन्समेंट कंटिन्यू होत होत्या. एनडीएचे जे मेन लेफ्टनंट जनरल आहेत ते स्वतः आले होते फ्लॅग ऑफ करायला, स्वतः ते रेल्वे स्टेशनवर होते आणि सगळ्यांचा मित्रपरिवार होता. सो 16 मार्चला आम्ही निघून दिल्लीमध्ये गेलो आणि दिल्लीमध्ये आम्हाला त्यावेळेस आपल्या राष्ट्रपती ज्या प्रतिभाताई पाटील होत्या त्यांनी आम्हाला फ्लॅग ऑफ दिला राष्ट्रपती भवनात. सो मला वाटतं ती एक मोठी आमच्यासाठी अभिमानाची बाब होती, कारण की भारताचे राष्ट्रपती जेव्हा एखाद्या मोहिमेला ध्वज देतात तर त्यामुळे तुमची एक जबाबदारी वाढते असं मला वाटतं आणि तुमचं ते अचीव्ह करण्यासाठी जी आपण हुरूप येतो तो तिथून सुरुवात झाली होती. सो आम्हाला तो फ्लॅग मिळाला आणि त्यानंतर आम्ही काठमांडूमध्ये पोहोचलो. जसं मी म्हटलं की काठमांडूमध्ये आम्ही जे इक्विपमेंट परचेस करणार होतं सगळं आम्ही इक्विपमेंट परचेसिंग केलं काठमांडूमध्ये आणि त्यानंतर आमचा प्रवास सुरू झाला तो एव्हरेस्टला. म्हणजे तुमचा पहिला प्रवास जो सुरू होतो तो म्हणजे काठमांडू लुकला ही फ्लाईट आहे ना, ती इटसेल्फ इज अ डेंजर. एक तर ते 16 सीटर प्लेन असतं आणि ते कंटिन्यू हलत असतं, म्हणजे आपण जिवंत पोहोचू यावर विश्वास असतो. आणि सगळ्यांना माहिती की ते जगातलं डेडलिस्ट म्हणजे सगळ्यात मला डेडलिस्ट एअरपोर्ट आहे की जे रिस्की फ्लाईट मानले जातात आणि दरवर्षी 1-2 फ्लाईटचे ऍक्सिडेंट होत असतात. म्हणजे ते काठमांडू ते लुकला फ्लाईट जे आहे ते लुकला. अच्छा. लुकला पर्यंत फ्लाईट असतं, साधारणतः 1 तास 1.5 तासाची फ्लाईट आहे ती. पण ती फ्लाईट म्हणजे एक फुल डेंजर फ्लाईट आहे असं मी म्हणेल. सो तुमचा प्रवास जो ट्रेकिंगचा सुरू होतो, ट्रेक्स जे तुम्ही सुरू करता ते लुकलापासून सुरू करता आणि साधारणतः तुम्हाला बेस कॅम्पला पोहोचायला 9 दिवस लागतात. पण असं झालं होतं की आम्ही बेस कॅम्पला पोहोचण्यापूर्वी आयलंड नावाचं शिखर क्लाइंब केलं होतं, ज्याची उंची 6000 फूट आहे, 6000 मीटर आहे, म्हणजे साधारणतः 20,000 फूट आहे. कारण त्याचं असं होतं की आम्ही पहिल्यांदाच 8000 मीटर पीक अटेम्प्ट करणार होतो आणि आमच्यावर जे शेर्पा होते म्हणजे जे आम्हाला चढण्यासाठी मदत करणार होते किंवा हेल्प करणार होते त्यांना मेंबर माहित नव्हते की मेंबर किती फिट आहेत किंवा काय आहे, किंवा आमचं बॉन्डिंग तेवढं नव्हतं आणि आम्ही सर्वजण एकमेकांना पहिल्यांदा भेटत होतो. सो तुमचा चालण्याचा स्पीड कसा आहे, तुम्ही बर्फमध्ये चालता कसं, क्लाइंब त्या खेळाचे शूज लावून, हे सगळं त्यांना बघायचं होतं. त्यासाठी आम्ही आयलंड शिखर क्लाइंब केलं आणि सगळ्यांनी आम्ही ते सक्सेसफुल क्लाइंब केलं आणि मग शेर्पांना पण कॉन्फिडन्स आला की नाही हे जे क्लाइंबर आले ते फिट आहेत आणि कुणाला काही इश्यू नाहीये, टेक्निकल नॉलेज पण सगळ्यांचं चांगलं आहे. त्यामुळे ते सुद्धा थोडेसे रिलॅक्स झाले होते की अरे टीम चांगली आहे, काही इश्यू नाहीये. मग असा प्रवास करून आम्ही 9 दिवसांनी बेस कॅम्पला पोहोचतो. सो बेस कॅम्प एकच मिनिट, अख्खा प्रवास हा काय असतो, म्हणजे मे बी काठमांडू एअरपोर्ट ते हे किती महिन्याचा असतो जनरली? संपूर्ण प्रवास एक्सप्रेशन जर विचार केली तर जवळपास 45 ते 50 दिवसाची एक्सप्रेस आहे. काठमांडू ते काठमांडू 45 ते 50 दिवसाचा प्रवास आहे. ओके. त्यामध्ये तुमचा मी जसं म्हटलं 9 दिवसाचा ट्रेक असतो. सो Okay. ट्रेक तुम्ही लुकलावरनं मग फेरीचे नामचे असे सगळे प्रवास करून आम्ही पोहोचतो आणि सगळ्यात शेवटचं ठिकाण आहे ते गोरक्षेप आहे. सो गोरक्षेप पासून आता 1.5-2 तासात तुम्ही बेस कॅम्पला पोहोचता आणि सगळ्याचे 9 दिवसाचे हॉल्ट आहेत. म्हणजे 9 दिवस मुक्काम करून जाता. त्याचं कारण असं आहे की एव्हरेस्टच्या बेस कॅम्पची उंची ही 17,500 फूट आहे आणि आपण जे जातो ते सी लेवल पासून जातो. तर तुम्हाला स्वतःला ॲक्लिमटाईज ॲक्लिमटाईज म्हणजे काय की शरीराचं त्या वातावरणाशी मिळतं झालं पाहिजे. कसं असतं की तुम्ही जर डायरेक्ट जर बेस कॅम्पला पोहोचला तर तुम्हाला पल्मनरी ओडिमा किंवा सेरिब्रल ओडिमा हे जे हाय अल्टिट्यूडचे आजार असतात ते होऊ शकतात. पल्मनरी ओडिमा म्हणजे काय, जिथे आपण लंग्स असतात त्या लंग्समध्ये पाणी भरतं आणि मग तुम्ही पाणी भरलं तुम्हाला श्वास घेता येणार नाही. सो तुमची डेथ ही 100% आहे. सो त्या गोष्टी घडू नयेत म्हणून तुम्ही स्लोली मुवमेंट करत असता आणि तुमची बॉडी सेट करत असता, कारण की तिथे ऑक्सिजनचं प्रमाण कमी झाल्यामुळे मग तुम्हाला तुमची ऑटोमॅटिक आपण जो खाण्याची किंवा पचवण्याची ताकद कमी झाली असतं, तुमचं ब्लड थिक झालेलं असतं, तो ब्लडचा फ्लोही फार होत नसतो आणि मग ते सगळं सेट होण्याची बॉडी वेळ घेते या गोष्टी सर्वांना आणि त्यामुळे मग तुम्हाला हळूहळू या मुवमेंट करावं लागतात. सो जेव्हा आम्ही बेस कॅम्पला पोहोचलो तेव्हा बेस कॅम्प हे एक गावच म्हणता येईल, कारण की जगभरातले साधारणतः 300 ते 400 क्लाइंबर आलेले असतात आणि बाकीचे शेर्पा असे 1000 लोक बेस कॅम्पला असतात. अरे वा. सो बेस कॅम्प म्हणजे तुमचं एक दुसरं आपण म्हणता की घरच म्हणता येईल. आणि मग बेस कॅम्पला भन्नाट म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या देशातल्या क्लाइंबरला भेटत असतात, त्यांचे तुम्हाला विचार ऐकायला मिळतात किंवा त्यांनी आधी कुठलं पीक केलं वगैरे अशा भन्नाट गोष्टी असतात तुम्हाला बेस कॅम्पला भेटतात. किंवा 5-5 वेळा 6-6 वेळा चढलेले क्लाइंबर असतात, एव्हरेस्ट 15-15-20 वेळा चढलेले लोक भेटतात, अशी सुद्धा माणसं भेटतात. सो त्यामुळे त्यांचे अनुभव आपण ऐकत असतो या जर्नीमध्ये आणि ते तुम्हाला गाईड पण करत असतात की कशा कुठे काळजी घ्या, काय काळजी घ्या.
मग खरा प्रवास जो तुमचा सुरू होतो, म्हणजे आपण ज्याला मोहीम म्हणतो, एक्सपिडिशन म्हणतो, ती बेस कॅम्प पासून खरी चालू होते. तिथून तुमची लाईफ आणि डेथ हा खेळ चालू झालेला असतो. सो बेस कॅम्प नंतर तुम्ही खुंबू आईसफॉल, खुंबू आईसफॉल ही म्हणजे त्याला खुंबू हिमनदी असं म्हणतात. हिमनदी का? कारण की ती नदीच आहे, फक्त बर्फाची आहे, म्हणून त्याला आपण हिमनदी म्हणतो. आणि तिथे जवळपास आपल्या एक एक 2-2 फ्लोअरचे आईस ब्लॉक असतात संपूर्ण साईडला तुम्ही चालत असताना. सो तुम्हाला एकदम काळजीपूर्वक चालावं लागतं, कारण की यातला कुठलाही आईस ब्लॉक पडला तर संपला विषय. आणि हे घडत असतं. 2016 साली दुर्दैवी एक अपघात झाला आणि त्यावेळेस एक मोठा अॅव्हलांच किंवा हिमकडा कोसळला आणि त्यावेळेस 16 शेर्पांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सो या घटना घडत असतात. म्हणजे बऱ्याचदा खुंबू आईसफॉलमध्ये बऱ्याच लोकांचे डेथ होते, म्हणजे चांगल्या चांगल्या शेर्पांचे सुद्धा डेथ झालेले आहेत. कारण त्यामध्ये क्रिव्हास म्हणजे 2 बर्फांच्या मध्ये हिमनदीमधली भेग असते, गॅप असते. ती 100 ते 150-200 फूट खोल असते आणि त्यावर शिड्या लावलेल्या असतात आणि शिड्यावरून तुम्हाला त्या क्रॉस करायच्या असतात. सो त्या क्रॉस करताना तुम्हाला काळजीपूर्वक मुवमेंट करावं लागते, कारण की होतं असं की तुम्ही पहाटे 3ला निघतो आपण, आणि त्याचं कारण असं की पहाटे 3ला जेव्हा निघतो तेव्हा टेम्परेचर सकाळच्या आपल्याला माहिती की सगळ्यात थंड असतं आणि त्यामुळे आईस हार्ड झालेला असतो. सो -15, -20 मध्ये बर्फ हार्ड असल्यामुळे तुम्हाला वरच्यावरून पटकन निघून जात येतं. दुसरी गोष्ट, ऊन वाढल्यानंतर त्या शिड्या हलायला लागतात आणि मग तुम्हाला त्या शिड्या हल्ल्यामुळे पडू पण शकतात किंवा तुम्ही पडू शकता. ते टाळण्यासाठी पहाटे तुम्ही 3-4ला निघता बेस कॅम्पवरून आणि कॅम्पवरून पहाटे सकाळी 7 ते 8 वाजेपर्यंत आपण पोहोचतो. सो त्यासाठी तुम्हाला प्रवास रात्री करावा लागतो त्या खुंबू आईसफॉल. सर एकच मिनिट, पुन्हा बेस कॅम्प ते टोटल असे किती स्टेजेस म्हणून आहेत? म्हणता येईल. साधारणतः बेस कॅम्प नंतर कॅम्प 1, कॅम्प 2, कॅम्प 3, कॅम्प 4 आणि कॅम्प 4 हा तुमचा लास्ट समिट कॅम्प आहे, म्हणजे शेवटचा कॅम्प म्हणतील आपल्याला. सो Okay. असे स्टेजेस असतात. सो तुम्ही हे जेव्हा शिखर क्लाइंब करता तेव्हा तुम्ही एकदम जात नाही. म्हणजे मी आज सांगितलं की पहिल्यांदा आम्ही कॅम्प 1ला पोहोचलो, परत माघारी आलो. जसं मी म्हणतो की ॲक्लिमॅटाइज प्रोसेस असते, ही ॲक्लिमॅटाइज करण्यासाठी ही प्रोसेस असते. ओके, म्हणजे कॅम्प 1ला जाऊन पुन्हा बेस कॅम्प. सो आम्ही कॅम्पला पोहोचलो, माघारी आलो, 2 दिवस परत कॅम्प 1 कॅम्प 2 तुम्ही गेला की तुमची बॉडी सेट झाली असती, तुम्हाला बेस कॅम्प यावं लागतं परत. सो तो असा प्रॉसेस असतो, त्यामुळे तुम्ही ॲक्लिमॅटाइज पण होत असता. आणि कॅम्प 1ची उंची साधारणतः जी आहे ती 19,000 फूट आहे. कॅम्प 2ची उंची ही 21,000 फूट आहे. सो हे टप्पे आहेत. सो आम्ही आतापर्यंत जे गाठलो सगळ्यात हायेस्ट उंच ते 23,000 फुटापर्यंत गेलो होतो. सो 23,000 फूट हे कॅम्प 3ची उंची आहे. आणि तिथून पुढे मग आम्ही ऑक्सिजन लावणार होतो. म्हणजे आता पुढचा प्रवास तर कोणाला माहित नव्हता, कारण की ऑक्सिजन लावल्यानंतर काय होतं किंवा त्याचा अच्छा. फायदा होतो का त्रास होतो हे काहीच माहित नव्हतं. सो पण तुम्ही प्रॅक्टिस मध्ये पण ऑक्सिजनचं कधी केलं होतं? नाही, बेसिकली ऑक्सिजन जो लावला जातो तो 25,000 फुटाच्या वर लावला जातो. ओके. त्याच्या खाली ऑक्सिजन लावून फायदा काही नसतो, कारण की हवेचा ऑक्सिजन तुमचा 98% असतो. आपण जेव्हा पुणे सी लेवलला असतो तेव्हा 98% असतो. सो जेव्हा ऑक्सिजनची पातळी ही कमी जाते तेव्हाच तुम्ही ऑक्सिजन लावला तर तुम्हाला फायदा होतो. त्यामुळे किंवा कळतं एक्झॅक्टली. ओके. सो आपल्या तर तसं काही चेंबर नाहीये की बाबा तुम्ही 25,000 फुटाच्या चेंबरमध्ये पोहोचला आणि गेला आणि मग ऑक्सिजन लावला, असं काही आपल्याला समजत नाही. सो डायरेक्ट लाईव्ह. हा, लाईव्ह तिथे गेल्यानंतर तुम्हाला ऑक्सिजन लावायचा आणि त्रास झाला तर ठीक, नाही झालं तर ठीक, असं शेवटी. ओके. तो असा पद्धतीचा प्रवास असतो. आणि मग तुमची जी खरी आपण म्हणतो समिट पुश जो असतो, तो जेव्हा समिटवर म्हणजे शिखराच्या माथ्याच्या आसपास हे वाऱ्याचा वेग हा 15 ते 20 किलोमीटर पर आवर असतो. कारण की जर तो 70-80 किलोमीटर पर आवर असेल तर तुम्ही चढू शकणार नाही त्या वाऱ्यामध्ये. ओके. त्यामुळे जेव्हा तो 15 ते 20 किलोमीटर पर आवर पोहोचतो तेव्हाच तुम्ही तो अटेम्प्ट करू शकता समिटचा. त्यासाठी तुम्हाला आपल्या दिल्लीमध्ये IMD जे आहे, इंडियन मेट्रोलॉजी डिपार्टमेंट, की जे तुम्हाला कंटिन्यू वेदर रिपोर्ट देत असतात. सो त्या वेदर रिपोर्टचा तुम्हाला जेव्हा कॉल येतो की नाही आता 19 मे किंवा 18 मे ही तारीख चांगली आहे, सो मग 18 मे समिट डे असेल तर मग आम्ही 14 मेला चालू करतो. कारण की तुम्हाला समिटला 18 मेला पोहोचायचं आहे. मग तुम्हाला बेस कॅम्प सोडल्यानंतर तो 15 मे, 16 मे, 17 मे आणि 18 असं सगळं ठरलेलं असं गणित असतं. अच्छा. सो आम्हाला जी तारीख जी मिळाली होती समिटची, ती आम्हाला तारीख कळाली होती 19 मे. सो 19 मे हा चांगला दिवस आम्हाला कळला होता. सो आम्ही 16 मेला बेस कॅम्पवरून सोडलं. 16 मेला आम्ही डायरेक्ट कॅम्प 2ला पोहोचलो. सर एकच मिनिट, मग म्हणजे पहिलं तुम्ही बेस कॅम्प ते 1 पुन्हा बेस कॅम्प, बेस कॅम्प ते 1, 2 पुन्हा बेस कॅम्प, येस. मग पुन्हा 1, 2, 3 आणि मग पुन्हा बेस कॅम्प. हो. ओ माय गॉड. ओके. सो त्यामुळे तुम्ही मग कॅम्प 2ला झोपत असता, कॅम्प 1ला झोपत असता, कॅम्प 3ला जाऊन झोपता. सो या सगळ्या प्रोसेसमध्ये तुमचा 1 महिना निघून जातो ॲक्लिमॅटाइज प्रोसेसमध्ये. आणि मग शेवटचा जो म्हणतो मी समिट पुश हा साधारणतः मेच्या एंडला तुम्हाला मिळतात. म्हणजे जनरली वेदर जे रिपोर्ट असतात किंवा आपण जेट स्ट्रीम म्हणतो, जसे की जेट स्ट्रीम ह्या अबोव्ह 8,000 मीटरच्या वर असतात. सो त्या कमी झाल्या की मग आपण समिट अटेम्प्ट करतो. सो त्याचा जसा वेदर रिपोर्ट मिळाला तसा मग आम्ही 16 मे 21 मे आम्हाला म्हणतो, मी जसं म्हणतो की तारीख कळाली समिटची की 21 मेला चांगला वेदर आहे. आणि मग त्या टाइम आम्ही 16 मेचा दिवस निवडला. मग 16 मेला आम्ही बेस कॅम्प सोडला आणि बेस कॅम्पवरनं डायरेक्ट कॅम्प 2ला पोहोचलो. आणि मग 16 मेला ते मुक्काम झाल्यानंतर असं झालं की दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही 17ला उठलो
पण आम्हाला कळालं की वर आमचे टेंट पडलेले होते, म्हणजे सडनली अवलांच आला होता आणि त्यात टेंट आमचे बुडून गेले होते कॅम्प 3ला. ओके. तो आम्हाला लकीली दुसऱ्या एजन्सीचे टेंट मिळाल्यामुळे आमचा तो फायदा झाला, नाही तर आम्हाला मुक्काम करणं अवघड झालं कॅम्प 3ला. ओके. सो कॅम्प 2 पर्यंत मला फूड सगळं व्यवस्थित मिळतं, म्हणजे तुम्हाला प्रॉपर जेवायला मिळतं. पण खरी गंमत असते ती कॅम्प 3च्या नंतर. आणि कॅम्प 3 नंतर टेम्परेचर हे -20-25 ला जातं आणि मग तुम्हाला मी जसं म्हटलं की प्रत्येक गोष्टीसाठी पाणी बनावं लागतं आणि तुम्ही हाय अल्टिट्यूड मध्ये एंटर करता, म्हणजे तिथून प्रत्येक गोष्ट तुम्हाला दम लागतो, म्हणजे पाणी पिताना दम लागणे, खाताना सुद्धा दम लागतो तुम्हाला, म्हणजे इतका ऑक्सिजनचा परिणाम. तुमची डायजेस्टिव्ह सिस्टम स्लो झालेली असते, कुठं खायची इच्छा होत नाही, त्या सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या असतात. आणि कॅम्प 3ला जेव्हा तुम्ही पोहोचता तेव्हा कॅम्प 3चा जो कॅम्प आहे तो तुमच्या स्लोपवर लागतो, म्हणजे तुम्ही जर चुकीची स्टेप घेतली तर तुम्ही डायरेक्ट खाली पडणार आहे किंवा तुम्हाला 100% मृत्यू येणार आहे. सो कॅम्प 3ला तुम्हाला जरी आपण म्हणतो की टॉयलेट जरी जायचं असेल तर टेंटच्या मागे जायचं, कुठेही जायचं नाही टेंट सोडून, टेंटच्या मागे जायचं, लू करायचं, पण टेंट जायचं, म्हणजे इतकं रिस्की सगळं काम असतं कॅम्प 3ला. आणि त्यासाठी मग तुम्हाला शूज घाला किंवा क्रॅम्प पण घाला, मग बाहेर जा, हे सगळे एफर्ट्स पडतात. म्हणजे शूज घालायला सुद्धा 20 मिनिटं लागतात, एवढा त्रास होत असतो तिथे, कारण की ऑक्सिजन नसतो, ऑक्सिजन प्रमाण खूप कमी असतं आणि मग यात तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. सो खरी गंमत सुरू होती ती कॅम्प 3 नंतर सुरू होतं. मी जसं म्हटलं की प्रत्येक गोष्टीला पाणी बनवावं लागतं, म्हणजे आता मला चहा प्यायचा आहे तर पाणी गरम करा, मला मॅगी बनवायची किंवा गरम काही घ्यायचं तर पहिले पाणी बनवा, आणि ते पाणी बनवायला अर्धा तास, म्हणजे तुम्हाला 1 लिटर पाणी बनवायला अर्धा तास जाणार, मग तुम्ही पुढची प्रोसेस चालू करा. सो हे सगळं भयानक असतं तिथे, आणि त्या टेम्परेचरमध्ये इच्छाही नसते काय करण्याची, कारण की एकतर भूक मेलेली असते, त्यात ऑक्सिजन मास्क तुम्ही लावायला सुरुवात केली असते, म्हणजे मला खायचं म्हटलं तर ऑक्सिजन मास्क काढा, ते खा, परत ऑक्सिजन मास्क लावा, ते परत ऑक्सिजन मास्क काढा, हे सगळ्या गोष्टी खेळत बसावं लागतात आणि यापेक्षा तुम्हाला खूप त्रास होत असतो. सो मग आम्ही जेव्हा कॅम्प 3ला पोहोचल्यामुळे आम्ही मग मॅक्सिमम लिक्विड डाएटवर सुरू करतो, कारण की एक तर तुम्हाला हायड्रेट बॉडी ठेवायची असते आणि मग तुम्ही आपण जसं म्हणतो की चॉकलेट वगैरे, या गोष्टी आम्ही खायला सुरू करतो, त्यातनं आपल्याला हाय एनर्जी मिळते, किंवा ज्यूस जेल करके एनर्जी प्रोटीन बार असतात ते आम्ही खायला सुरुवात करतो. सो या ठिकाणी खाणं फार इच्छा होत नसते. आणि मग आमचा प्रवास जो कॅम्प 3 ते कॅम्प 4 सबमिट करून कॅम्प 3 पर्यंत, मला आठवतंय आम्ही त्यावेळेस 3 दिवसामध्ये फक्त एकदा का दोनदा खाल्लं असेल, ते पण हार्डली आपण म्हणतो एक 5-6 बाईट जेवलो असतो. बाकी आम्हाला जेवण नव्हतं मिळालं, मॅक्सिमम आम्ही लिक्विड डाएटवर राहिलो होतो. लिक्विड डाएट मध्ये काय काय येतं सर, म्हणजे पाणी? सूप घेतो आम्ही, किंवा मी जसं म्हणलं चॉकलेट शेक आपले जे असतात ते, किंवा एनर्जी बार, किंवा याच गोष्टी असतात, किंवा गरम पाणी, हेच आम्ही पित असतो. सो आम्ही मग कॅम्प 3ला जेव्हा निघतो तेव्हा कॅम्प 3ला तुम्हाला पहाटे 4ला उठावं लागतं, आणि तेव्हा टेम्परेचर -25 असतं, तुमच्या हाताची बोटं इतकी गार पडलेली असतात, मग ती स्लीपिंग बॅग पॅक करायची, तुमचं ते मॅट्रेस पॅक करायचं. त्यावेळेस मला आठवतंय सकाळी पहाटे 4ला ते स्लीपिंग बॅग पॅक करताना माझी इतका बोटं गार पडली होती, म्हणजे मी ती तोंडाशी बोटं घालायचो आणि मग स्लीपिंग बॅग परत पॅक करायची, परत करायचं, परत असं असं चालू होतं. म्हणजे ते बॅग पॅक करायला मला 10 ते 15 मिनिटं लागली. त्यानंतर मग शूज घालण्यासाठी मला कष्ट पडले प्रचंड, आणि हे सगळं करून मग आम्ही पहाटे 5ला बाहेर पडलो. मग ऑक्सिजन मास्क आम्ही रेडी करून निघालो आणि मग शेवटचा कॅम्प 4ला पोहोचतो. तो कॅम्प सर एकच मिनिट अजून, आता तुम्ही हे म्हणतायत शूज हे, सो ते अरेंजमेंट पण तुमच्या फार प्रॉपर, म्हणजे बॅग्स तशा असतात का, त्याचे कप्पे, म्हणजे जस्ट बेसिक क्वेश्चन, म्हणजे एवढं सगळं सापडणं त्यावेळेला, ओके, प्रत्येक वेळेला ती गोष्ट सापडली बरोबर. जेव्हा आम्ही एखाद्या गोष्टी प्लॅनिंग करतो, सो बेसिकली इंडियन हिमत, मी तुम्हाला मध्ये म्हणतो की इंडियन हिमत की तुम्हाला एवढं प्रॉपर प्लॅनिंग करावं लागतं की मी समजा समोर 20 ड्रम असतील, 20 ड्रम मध्ये मला चहापत्ती हवी, तर तोच ड्रम वर मला चहापत्ती मिळाली पाहिजे. आणि तुम्ही सगळे जर 20 ड्रम शोधत बसला तर तुमचे तास तुमचं जाणार आहे. तसंच बॅग मध्ये मला सॉक्स हवा आहे, तर त्याचं प्रॉपर बायफर्केशन केलेलं असतं, किंवा स्विम बॅग सगळ्यात खाली, कारण की स्विम बॅग आपल्याला लागत नाही झोपण्याशिवाय. मग त्यानंतर आमचे ग्लोव्ज, मग जॅकेट, अशा गोष्टी आम्ही ठेवलेल्या असतात. सो त्या लाईनीने ठेवलेल्या असतात. मग सगळ्यात वर कॅमेरा, म्हणजे पटकन काय मला कॅमेरा काढता आला पाहिजे, तर मला पटकन थंडी वाजते, मी जॅकेट काढलं, जॅकेट घातलं, किंवा ग्लोव्ज ओलेले पटकन काढले, अशा पद्धतीने आम्ही ते पॅकिंग केलेलं असतं. साईड पाऊच मध्ये पाण्याची बॉटल असते. सो इमिजिएटली मला सगळ्या गोष्टी मिळाल्या पाहिजेत, हा आमचा उद्देश असतो मी. सो हे सगळं पॅकिंग करून आम्ही जेव्हा निघालो तेव्हा आम्ही जसं म्हणतो की 8,000 मीटर लास्ट कॅम्पला पोहोचतो, आणि तिथे खरं तुम्ही डेथ झोन मध्ये आलेला असता. मी डेथ झोन का म्हणतो, कारण की इथे ऑक्सिजन तुम्ही एकदा लावला नाही तर इथे ऑक्सिजन शिवाय माणूस जगू शकत नाही. म्हणजे जर मी ऑक्सिजन नाही वापरला ठीक आहे, पण जर मी ऑक्सिजन वापरला तर मला ऑक्सिजन परत नाही मिळाला तर मी बेशुद्ध पडणार पुढच्या 10 ते 15 मिनिटात. सो अशा ठिकाणी तुम्हाला मी जसं म्हणतो की खाताना नको वाटतं, म्हणजे आम्हाला त्यांनी गरम फूड आणून दिलं, राईस, इन्स्टंट फूड राईस दिला, पण मी 2च बाईट खाल्ले असले राईसचे, आणि माझी इच्छाही होत नव्हती खायची. फक्त मी सूप पिलं, आणि सूप पिऊन मग मी 2 बाईट खाल्ले, म्हणते की नको, मग ठेवून द्या साईडला मी. सो आमच्या सगळ्या मेंबरचं असं घडत असतं, कारण की तुम्ही जेव्हा कॅम्प 8,000 मीटरला पोहोचता, जेव्हा साऊथ कोलला लास्ट कॅम्पला, तेव्हा ते टेम्परेचर -30 पर्यंत आलेलं असतं. कारण की आता विचार करा की 8,000 मीटर म्हणजे जिथं विमानं उडत असतात. आपण कधी बघतो की विमान जेव्हा 8,000-9,000 मीटरला उडतात
तेव्हा टेम्परेचर हे कायमस्वरूपी -30 -35 डिग्री असतं, ते चेंज होत नाही, हे परमनंट असतं. सो दिवसा ऊन येऊ दे नाही तर काय होते तेव्हा मायनस टेम्परेचर हे -30 असतंच असतं. सो -25 -30 डिग्रीला आम्ही कॅम्प 4ला होतो. आणि आता तुमचा प्रवास हा तुम्ही जेव्हा पोहोचता ज्या दिवशी कॅम्प 4ला त्या दिवशी तुम्हाला रात्रीच निघावं लागतं. तर समिट हे तुम्ही रात्री 8-9ला चालू करता, सकाळी 7-8ला समिटला पोहोचता आणि परत निघून येता. सो हा सगळा प्रवास तुमचा रात्रभर चालू असतो 24 तास. सो अशा पद्धतीने तुम्हाला ते प्लॅनिंग करायचं असतं की तुम्हाला सगळे ते कपडे घातलेले असतात किंवा तुमच्या पाठीवर ऑक्सिजन सिलेंडर असतो, पाण्याचे थर्मस असतात, तुमचे एक्स्ट्रा ग्लोव्ह असतात, कॅमेरे सगळ्यांचं वजन सांगता 8 ते 10 किलोला झालं असतं आणि ते घेऊन तुम्हाला चढायचं असतं. सो प्रत्येक मेंबरला एव्हरेस्ट चढण्यासाठी 3 सिलेंडर मिळतात शेवटच्या टप्प्यात. 3 सिलेंडर का? कारण की त्याचे 200 जनरली एक सिलेंडर जो चालतो तो समजा मी त्यामध्ये फ्लो असतात वेगवेगळे फ्लो 0.5 लिटर पर मिनिट, 1 लिटर पर मिनिट, 2 लिटर, 3 लिटर आणि 4 लिटर पर मिनिट. सो जो मी ऑप्शन 4 लिटर पर मिनिटनी वापरला तर मला तो 4 तास चालणार आहे. सो तो जास्त वेळ चालण्यासाठी तुम्हाला मॅक्सिमम तुम्ही 2 लिटर पर मिनिटच्या वर घेऊ शकत नाही. त्यामुळे तो तुमचा ऑप्शन सांगता 8 तास चालतो एक सिलेंडर. सो ते 3 सिलेंडर म्हणजे 24 तास तुमचं कॅल्क्युलेशन असतं. सो त्या पद्धतीने तुम्हाला ते सिलेंडर वापरायचे असतात. पण जर कोणाला त्रास झाला तर मग ते फ्लो सुद्धा वाढतात कारण की शेवटी लाईफ महत्वाची असते. त्या कंडिशन मग तुम्ही सबमिटला न जाता खाली येणं एक्सपेक्टेड असतं. मग त्याचा तुम्ही हट्ट केला तर मग डेथ 100% असते. तसं मिळतं की डेथ झोनला मग असं होतं की जेव्हा आम्ही पोहोचलो तेव्हा पहिल्यांदा मी अनुभव घेतलो की अरे फुल म्हणजे काही करायचं म्हटलं तरी ते ऑक्सिजन सिलेंडर घेऊन जावं सगळे. म्हणजे टेंटच्या बाहेर पडायचं म्हटलं तरी ऑक्सिजन सिलेंडर घेऊन जावं बरोबर. काही करायचं असेल तरी. मग तुम्हाला मी जसं म्हटलं की मी समजा एका कुशीवर झोपलोय, त्या कुशीवरून दुसऱ्या कुशीवर जरी ओळायचं असेल तरी नको वाटतं. इतका तुम्हाला तो त्रास सुरू झालेला असतो त्या गोष्टीचा आणि ते परत तुमच्या अंगावर एवढे मग त्याचं टी शर्ट मग आणि मग तो डाऊन सूट आणि हे सगळं घेऊन चालणं हे नको वाटतं तुम्हाला पण कारण की तुमच्या मुवमेंटवर लिमिटेशन आलेले असतात. सो नशिबाने आम्हाला थोडंसं कसं झालं होतं की आधी कॅम्प 3 ते कॅम्प 4ला आम्ही ते डाऊन सूट घातले होते आधी प्रॅक्टिसच्या वेळेस. त्यामुळे आम्हाला थोडासा अंदाज आला की त्रास होत नाहीये, कशा पद्धतीने चालायची आयडिया आली होती. सो साऊथ कोलला पोहोचल्यानंतर मग सगळेजणांनी ऑक्सिजन सिलेंडर चेक केले आणि आम्ही रात्री 8ला निघालो. काय तारीख होती ती त्या दिवशी? तारीख होती ती 18 मे होती कारण की 19 मे सबमिट करणार होतं मग 18 मेला रात्री निघालो. सो सगळ्यांनी आम्ही एक्साइटमेंट कारण की एक तर पहिलीच वेळ सबमिट झाला होतो आणि ती उत्कंठ होती की आज आपण दुसऱ्या उद्या सबमिट गाठणार म्हणजे जगातील सर्वात उंच शिखरावर पोहोचणार ही एक वेगळीच भावना असते. पण आम्ही सगळे निघालो रात्री 8-9 वाजता आणि त्याशी वारं थोडं सुरू झालेलं होतं आणि आम्ही सगळ्यांनी गरम पाणी थर्मास भरले आणि असं झालं की आमच्याकडे एक चूक झाली की गरम पाणी आम्ही थर्मास भरले तेव्हा ती जी गरम पाणी थर्मासला वर जी वाफ येते ती पुसणं एक्सपेक्टेड होतं. तर आमच्यातला कुणाचा अनुभव नव्हता त्यामुळे कुणी पुसली नाही, ते थर्मास लॉक केले आणि रात्री जेव्हा चालायला सुरुवात केली तर जसं मी म्हटलं की -35 -40 डिग्री टेम्परेचर गेलं होतं आणि ते थर्मास लॉक झाले म्हणजे ती स्टोरी अशी की पुढचे 24 तास आम्हाला कुणाच पाणी नाही मिळालं. कारण की आम्ही त्या थर्मासवर दगड घातले, आयसॅक्सने आपटले, सगळे आपटले दगडांवर तरी ते थर्मास ओपनच झाले नाही कारण की ते बर्फासारखे कडक होऊन बसले होते. हे आम्हाला कधी कळालं जेव्हा आम्ही बाल्कनी म्हणजे सांगता बाल्कनीच्या इथे पोहोचलो आणि बाल्कनीच्या पोहोचल्यानंतर त्यावेळेस 2012ला मला पहिल्यांदा असं झालं की पोचता मला त्रास व्हायला होता म्हणजे मला काय होतं हे कळत नव्हतं. सो मी एका ठिकाणी बसलो आणि मग शेर्पाला म्हणलं की मला पाणी दे आणि शेर्पाने ऑक्सिजन तो थर्मास काढायचा प्रयत्न केला तो निघाला नाही. मग कळालं आम्हाला की ही चूक झाली होती आमच्या सगळ्यांकडनं. सो मग मी त्यांनी माझा ऑक्सिजन सिलेंडर तुम्ही चेंज करा. बाल्कनी हे जे ठिकाण आहे त्याला बाल्कनी असं म्हणतात कारण की तुम्हाला तिबेट साईडचा परिसर आणि नेपाळ असं सगळं दिसतो. म्हणजे जसं आपण गॅलरीमध्ये उभं राहतो आणि तुम्हाला समोरचा व्ह्यू दिसतो तसंच तो बाल्कनी असतो. तिथून तुम्हाला सगळा व्ह्यू दिसतो त्याला बाल्कनी समजतात. आणि मग तिथून तुमचे सिलेंडर चेंज करून तुम्ही वर सबमिटला निघता. त्यांनी माझा सिलेंडर चेंज केला आणि मी निघालो. निघाल्यानंतर पुढच्या 10 ते 15 मिनिटात मी असं पाय वेडेवाकडे पडायला लागले. सो मला कळत होतं काय घडतंय पण मी म्हणलं काय वेगळं फिलिंग यायला सुरुवात झाली होती. सो आमच्या टीममध्ये रुपेशने मला विचारलं की आनंद तुला काय होतं नक्की? म्हटलं काय कळत नाहीये पण ठीक आहे म्हणजे मी ओके तू निघ पुढे मी होतो तुम्हाला जॉईन. मग आशिषही भेटला, आशिषला पण मी तेच बोललो. सगळे पुढे गेल्यानंतर मी जसं म्हटलं की 15-20 मिनिटांनी ना मला कळालं की मला ऑक्सिजन मिळत नाही कारण मला पहिल्या प्रत्येक पावलं दम लागायला सुरू झाली होती माझा. मग मी माझ्या शेरपा म्हटलं की शेरपा एक बार ऑक्सिजन मास्क चेक करो शायद कुछ ना कुछ प्रॉब्लेम हुआ है. सो तो म्हटलं की नाही कुछ नाही प्रॉब्लेम आहे म्हणजे त्यांनी लावून टाकला परत. पण झालं असं की माझ्याकडे एक चूक झाली होती म्हणजे जेव्हा आम्ही काठमांडूमध्ये होतो तेव्हा आम्हाला तिथलं जो टेड जो यांनी आम्हाला ऑक्सिजन मास्क दिले होते त्यांनी सांगितलं की तुम्हाला जे ऑक्सिजन मास्क आहे त्याला 2 होल असतात, एक वर असतं एक खाली असतं आणि राईट लेग असतं. सो राईटचं जे होल आहे त्यातनं हवेतील जे मॉइश्चरायझर असतं ते येतं आणि तुम्ही ते मॉइश्चर मिक्स होऊन तुम्ही ऑक्सिजन घेऊ शकता कारण की कोणीही ड्राय ऑक्सिजन घेऊ शकत नाही. जसं हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन बाटलीतनं त्या पाण्याच्या बाटलीत जातो आणि मग तुम्ही घेत असता तसंच तो प्रकार असतो. पण ते होल जर बंद झालं तर तुम्हाला ऑक्सिजन मिळणार नाही आणि आम्ही जे डोक्यावर हुड असतं
माउंटेन यासाठी आमचं लागलं होतं, त्यामुळे मला ते कधी बंद झालं ते कळलं नाही आणि मला ऑक्सिजन मिळणं बंद झालं होता. आणि आमच्या त्या ऑक्सिजन जी बॉटल असते, बॉटलमध्ये एक बलून असतो, त्या बलूनची मुवमेंट होत असते, त्यामुळे तुम्हाला कळतं की ऑक्सिजन मास्क चालू आहे आणि तो बलून फुटला. जसा फुटला तेव्हा मला कळलं की 100% ऑक्सिजन मास्क बिघाड आलाय. मी शेरपाला म्हणलं की ऑक्सिजन में 100% बिघाड आहे, आप चेक करो. त्यांनी परत चेक केला आणि मग त्याला म्हणले, तो म्हणले कुछ प्रॉब्लेम नाही आनंद, आप चल सकते हो. मी म्हणलं नाही प्रॉब्लेम आहे, आपण खाली जायचं. तर शेरपाला पहिला धक्का बसला की समिट पासून तू 400 फूट म्हणजे काहीच अंतर, म्हणजे पुढच्या 2 ते 3 तासामध्ये आता मी समिटला पोहोचणार आहे आणि इथे हा मला म्हणतोय की खाली जायचं. तो म्हणला की आप वापस एक बार सोचो. म्हणलं नाही नाही, मुझे पता है की कुछ तो गलत हो रहा है, हम नीचे जाएंगे. आणि त्याचा अनुभव आला की मी पुढच्या 20 मिनिटं जसं उतरायला लागलो तसा उतरल्यानंतर मी बेशुद्ध पडलो. आणि बापरे. जसा बेशुद्ध पडलो तेव्हा शेरपाला लक्षात की याच्या ऑक्सिजन मास्कमध्ये 100% बिघाड आलाय. आणि मग त्यांनी त्या स्वतःचा ऑक्सिजन मास्क काढला आणि मला लावला. विचार करा, ज्या अल्टिट्यूडला मी जसं म्हटलं की एकदा तुम्ही ऑक्सिजन मास्क काढला तर तुम्हाला त्रास होऊ शकतो, त्या ठिकाणी शेरपानी स्वतःचा ऑक्सिजन मास्क मला दिला होता. सो त्याचं कारण असं होतं की आम्ही जेव्हा बेस कॅम्पला असायचो तेव्हा आम्ही शेरपांच्या टेंटमध्ये जायचो, त्यांच्यावर गप्पा मारायचो, खेळायचो, मस्ती करायचो वगैरे. सो त्यांना असं कधी फिलिंग येऊन दिलं की ते तुम्ही आमचे शेर्पा आहात किंवा आम्ही क्लायंट आहोत, आपण सगळे मित्रच आहोत किंवा भाऊ सारखेच आहोत, असं आम्ही फिलिंग करून देतो. त्यामुळे शेर्पाला असं वाटतं की अरे हा माझा भाऊच आहे. सो शेर्पांना ती सवय असते विदाऊट ऑक्सिजन, त्या कंडिशनमध्ये सुद्धा शेर्पांनी त्याचा ऑक्सिजन मास्क काढायला मला लावला. पण ऑक्सिजन मास्क काढल्या मला त्यावेळेस त्रास झाल्यामुळे मी काही लगेच बरं नाही आलो. पण मग ती अख्खी प्रोसेस त्यांनी मला मारत खाली आणलं, मग ती खूप मोठी स्टोरी आहे. पण त्यास मी लकीली वाचतो. मारत म्हणजे सबकॉन्शियस माइंड मध्ये का काय? हो, म्हणजे काय होतं की मी जसं म्हटलं की मला कळत काहीच नव्हतं आणि मग मी बेशुद्ध असं पडत होतो आणि मग जसा बेशुद्ध पडत होतो मला नाकावर बुक्की मारायचा. आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये खूप वेळ गेला होता. म्हणजे पहाटे 4ला मी ही सगळी प्रोसेस झाली आणि पहाटे 4-5 वाजता मी बेशुद्ध पडलो होतो. त्यानंतर त्यांनी ऑक्सिजन मास्क दिला आणि मग 6-7ला मी त्या रिस्पॉन्स करायला लागलो. आणि रिस्पॉन्स करताना मला विचारलं की आनंद आपको मरना है जीना है, असं मला विचारल्यानंतर मला थोडं असं हे झालं. तेव्हा त्यांनी मला नाकावर जोरदार बुक्की मारली होती. सो मला कळलं की अरे काहीतरी चुकीचं घडते, आपण ह्याला फॉलो करणं गरजेचं आहे. आणि मग मी ती सगळी प्रोसेस करून कसं बसा बाल्कनी साऊथ कोलच्या म्हणजे कॅम्प 4च्या अलीकडे पोहोचलो. तर शेर्पा मला बोलला की आनंद अभी मैं निकल जाऊं, अदरवाइज मैं ही यहाँ पे बेहोश हो जाऊंगा. म्हणजे अशा ठिकाणी असं झालं होतं की मला कळत होतं मी हॅल्युसिनेशन मध्ये गेलो होतो. हॅल्युसिनेशन म्हणजे असं झालं होतं की जसं आपल्या समोर स्विमिंग पूल आहे, आता पाण्यात उडी मारायची आहे, किंवा मी असं समोर असं ऊन ढग जात होते, ढग गेल्यानंतर आपण जाऊ खाली. मग त्यावेळेस माझा असा ग्लोज उडून गेला. तो ग्लोज उडून गेल्यानंतर मी म्हटलं की अरे काय हरकत नाही, संध्याकाळी फिरायला जाऊ, आपला ग्लोज घेऊन येऊ, असे काही विचार करत होते. म्हणजे मी प्रॉपर हॅल्युसिनेशन प्रोसेस मध्ये गेलेलो होतो. बापरे. तो मी म्हटलं की अरे इथं बसू, आपली टीम येईल, मग त्याच्यावर आपण खाली जाऊ, काय प्रॉब्लेम, म्हणजे टीम आल्यानंतर आपल्याला खाली जायला हरकत नाही. सो अशा परिस्थितीत मी थोडा विचार केला की अरे आपण चांगले क्लाइंबर आहे, आपण चला उद्या येऊ समिटला, असं म्हणून मी खाली गेलो आणि टेंटमध्ये पडलो. आणि मग टेंटमध्ये गेल्यानंतर शेर्पानी थोड्या वेळ मला उठवलं. म्हणलं की वेन डिड यू रीच? मी म्हटलं 3 बजे. आणि मग जेव्हा मी घड्याळ बघितलं तेव्हा 1:15 झाला होता. तो मग मला मी असं रिअल वर्ल्ड मध्ये आलो की अरे मग पहाटे 4 ते 1:15 पर्यंत जो सगळा प्रवास झाला तो आपण हॅल्युसिनेशन मध्ये, म्हणजे त्या ठिकाणी काही होऊ शकला असतं. तर त्या शेर्पाने मला ऑक्सिजन मास्क नसता दिला तर माझी डेथ किंवा हे आठवतं, म्हणजे मी आज तुमच्या हे अनुभव सांगायला पण नसतो. पण त्या दिवशी असं पण झालं की मी वाचलो होतो, पण बाकीचे असे 8 क्लाइंबर होते की जे वाचले नव्हते. 8 लोकांची त्या दिवशी डेथ झाली होती एव्हरेस्टवर. अशा मी म्हणतो की मी एक नशिबान होतो. आमच्यातला एक गणेश मोरे, तो पण त्या दिवशी ऑक्सिजन मास्क मध्ये बिघाड झाल्यामुळे तोही वाचला होता, पण त्याला कळालं होतं, त्याचा तो त्रास झाला नव्हता. सो अशा परिस्थितीत जेव्हा वाचलो तेव्हा मला वाईट नव्हतं वाटलं की ठीक आहे, जिवंत वाचणं हे माझी खूप महत्त्वाचं, कारण की शेवटी मला माहिती की पीक हे तिथं राहणार आहे, आपण पुढच्या वर्षी क्लाइंब करू. सो त्यामुळे मला काही वाईट वाटलं. पण त्या दिवशी आमच्यातले 8 क्लाइंबर यांनी एव्हरेस्ट माथा गाठलेला होता, ती आमची सगळ्यात मोठी आनंदाची बाब होती. सो मग अशा परिस्थितीमध्ये शेर्पा म्हटले की तुम्हाला त्रास, म्हणजे गणेशला मला म्हणजे तुम्हाला त्रास झालाय तर तुम्ही खाली का जात नाहीये कॅम्पिंगला? तर आम्ही म्हणले नाही, आपण आमचे जे मेंबर आहेत, म्हणजे आम्हाला जर पाणी नाही मिळालं तर त्यांनाही पाणी नसलं मिळालेलं. मग आम्ही त्यावेळेस पाणी गरम केलं, म्हणजे आमच्या शेर्पांनी आम्ही मिळून पाणी गरम केलं त्यांच्यासाठी. आणि असं झालं होतं की आमच्यातल्या मेंबर सगळे संध्याकाळी 6-7ला बसले, म्हणजे 24 तास मेंबरला पाणी मिळालं नव्हतं. आणि पाणी न मिळाल्यामुळे त्यांनी कुठलं काही फूडही खाल्लं नव्हतं. 24 तास विदाऊट पाणी विदाऊट फूड ते खाली आलेले होते. सो अशा परिस्थितीत त्यानंतर मग त्यांना जे पाणी एक सिप मिळालं, मला वाटतं ते सगळ्यात मोठं त्यांच्यासाठी खूप समाधानाची बाब होती. सो आमच्यातल्या काही मेंबरला ते पाणी आम्ही देऊ शकलो. पण त्या दिवशी ठीक आहे, हरकत नाही. पण आम्ही जेव्हा बेस कॅम्पला तेव्हा मामांनी आम्हाला वचन दिलं की हरकत नाही, तुम्ही यावर्षी सबमिट नाही केलं तर हरकत नाही, पुढच्या वर्षी आपण तुमच्यासाठी अटेम्प्ट करू, तेव्हा आपण लोचचं एव्हरेस्ट करू आणि तुम्हाला एव्हरेस्टला नक्की चान्स मिळेल. सो गणेश, मी आणि भूषण आमच्या तिघांचं राहिलं होतं आणि मामाही करणार होता अटेम्प्ट. आणि अशा पद्धतीने आम्ही 13ला पुन्हा आलो एव्हरेस्टला. पण यावेळेस आम्हाला आमच्याकडे अनुभव होता 2013ला. आणि पण सर काय होतं फिलिंग अख्ख्या वर्षाचं की समोर होता एव्हरेस्ट किंवा वाचलो आणि पुन्हा जायचंय,
म्हणजे हे काय म्हणजे ते मला आपण जसं परीक्षेमध्ये जेव्हा अभ्यास करून फेल समजा कधी होतो तर फेल का आलो, एवढा अभ्यास करून नापास का आलोय, म्हणजे असं तो प्रकार की एवढी प्रॅक्टिस करून सुद्धा आपण अपयशी का आलो हे कळत नव्हतं. पण ठीक आहे, तो एक माउंटनचा भाग होता. मी जसं म्हटलं की कधीही माउंटनला रिस्पेक्ट करणं गरजेचं आहे, कारण की तुम्ही जर त्याला अगेन्स्ट गेला तर तुमची डेथ अटळ आहे. आणि जर तुम्ही रिस्पेक्ट केला तर तुम्ही परत पुढच्या वर्षी येऊन क्लाइंब करू शकता, कारण की माउंटन हे कुठे जाणार नाहीये. पण तुम्हाला आयुष्य हे एकच ते लक्षात ठेवलं पाहिजे प्रत्येक क्लाइंबरनी. तोच अमेझिंग विचार सर, करून आम्ही तोच विचार करून आम्ही खाली अमेझिंग. आलो. आणि 13ला मग आम्ही पुन्हा आलो. आणि 13ला आय थिंक आम्ही जे सबमिट केलं, म्हणजे सगळ्या तीच प्रोसेस सगळी कॅम्प 1 कॅम्प 2 सगळी प्रोसेस आम्ही जेव्हा साऊथ कोलला पोहोचलो, तर आमचं दुर्दैव असं होतं की त्या दिवशी वेदर अचानक खराब झालं आणि पुन्हा आम्हाला तिकडेच का, बाल्कनीच्या इथेच? नाही, साऊथ कोलला कॅम्प 4ला. ओके. आणि ज्या दिवशी आपण कॅम्प 3 मध्ये कॅम्प 4ला पोहोचतो आणि लगेच निघतो, त्या दिवशी आम्हाला निघता नाही आलं वातावरण खराब झाल्यामुळे. सो आमच्यातले जे लीडर उमेश झिरपे सर, त्यांनी स्वतःचा अटेम्प्ट गिव्ह अप केला आणि त्यांचे ऑक्सिजन सिलेंडर आम्हाला देऊन ते खाली गेले. सो मला वाटतं असा लीडर तुम्हाला मिळणं हे खूप नशीब असतं, कारण की त्यांना माहिती होतं की आज मी माझा जॉब गिव्ह अप केला होता किंवा गणेशने जॉब सोडलेला होता, भूषण आउटडोअरमध्ये करिअर करत होता. आणि अशात मला वाटतं की त्यांनी आमच्यासाठी चान्स देणं हे आमच्यासाठी खूप मोठं भाग्य होतं आणि मी त्यांना हॅट्स ऑफ करतो. आणि ही गोष्ट मी कधीच विसरू शकत नाही की एखादा लीडर, म्हणजे त्यांचं वय पण आता 50 आहे आणि अशात स्वतःचा अटेम्प्ट गिव्ह अप करून, म्हणजे शेवटच्या कॅम्पला आलेत, दुसरे समिट एव्हरेस्ट गाठणारे, आणि त्यांचं वय त्यांना साथ देणार नाही पुढे जाऊन, हे त्यांना माहिती नसतं. त्यांनी स्वतःचे सिलेंडर आम्हाला दिले आणि स्वतः खाली गेले. सो इट्स अ ट्रू लिडरशिप असं म्हणता येईल, ते त्यांनी दाखवलं. आणि आम्ही 17 मे 2013ला आम्ही एव्हरेस्ट माथा गाठला. आम्ही नशिबान होतो, जेव्हा एव्हरेस्टवर पोहोचलो तेव्हा आम्ही फक्त 5 ते 6 जण समिटवर होतो. सो ओके. भन्नाट फार गर्दी नव्हती. जनरली कसं होतं की एव्हरेस्टला बऱ्याचदा गर्दी लागते, समिटचा रूट कधी पोहोचतो त्यावर ठरतं ते रूट ओपन असण्यावर. पण आम्ही जेव्हा पोहोचलो आम्ही 6 ते 7 जण समिटला होतो. आणि जेव्हा आम्ही रिटर्न आलो तेव्हा पहाटे 9 वाजता आम्ही बाल्कनीमध्ये आलो होतो. आणि जसं बाल्कनी आलं मी भूषणशी बोललो की भूषण, मागच्या वर्षी इथेच मी मारता मारता वाचलो. तो आम्ही बाल्कनीमध्ये जवळपास 1 तास बसलो होतो, 1 तास. म्हणजे आता आम्ही सकाळचे 8-9 झाले होते, फार वेळ नव्हता आला. आम्ही सकाळी 7ला सबमिट केलं, 2 तासामध्ये आम्ही खाली उतरलेलो होतो गर्दी नसताना. सो तो एक फिलिंग होता तो की आता आपण सेफ मध्ये, म्हणजे आम्हाला माहिती की इथून सुद्धा रिस्क आहे, म्हणजे रिस्क आहे का नाही आहे रिस्क, पण तरी सुद्धा आम्ही 1 तास बाल्कनीमध्ये होतो. आणि संपूर्ण मला तो सगळा प्रवास अख्खा गेला संपूर्ण, की मी कसा वाचलो किंवा काय काय घटना घडल्या सगळ्या गोष्टी आठवल्या. पण मला वाटतं की मी तेच म्हणतो की मागच्या वर्षी जर मी हट्ट केला असता तर माझा मृत्यू झाला असता, पण मी हट्ट न केल्यामुळे 13ला पुन्हा अटेम्प्ट केला आणि सक्सेसफुल क्लाइंब झालो. तर त्यामध्ये आमच्या घरी म्हणजे सगळेच जे बाकीचे मी जसं म्हटलं बॅकएंड आहेत, मामा आहेत. आज मामांमुळे आम्ही एव्हरेस्ट सोडू शकलो आणि ज्यांचं ऑक्सिजन सिलेंडर दिले ते खाली गेले आणि आम्ही सबमिट करून खाली आलो. सो तो असा सगळा जर्नी 2.5 वर्ष चालू होता, 2.5 ते 3 वर्षामध्ये. फंटास्टिक, फंटास्टिक. ओके. एव्हरेस्ट मध्ये अजून एक, म्हणजे हा प्रश्न मी आता मला सुचलाय की असं म्हणतात की पावला पावलाला हे असतं, तर त्याची कारणं काय असतात? म्हणजे पावला पावलाला मृत्यू दिसत असतो तुम्हाला, त्याची कारणं काय असतात? म्हणजे ऑक्सिजन लेवल इज द मेन रिझन और बाकी काही? ऑप्शनचं रिझन आहेच आहे. म्हणजे तुम्ही जर ऍक्लिमेटाइज नाही झाला तर, मी जसं एक अनुभव सांगतो की एक शेर्पा होता, त्यांनी 10 एव्हरेस्ट क्लाइंब केलं होतं. आणि मी जसं म्हटलं की त्यांनी ऍक्लिमेटाइजला इग्नोरच केला, म्हणजे ऍक्लिमेटाइज नव्हता आला प्रॉपर. त्यांनी तशात तो वर गेला आणि त्याला पल्मोनरी ओडिमा झाला. तर त्यांनी ते इग्नोर केलं आणि तो म्हटला की अरे मी 10 एव्हरेस्ट केलं, मला काय फरक पडणार आहे. आणि अशा शेर्पाची जेव्हा बेस कॅम्पला डेथ होते तेव्हा माउंटन हा माउंटन असतो, तो कुणाशी दयामाया दाखवत आहे. तुम्ही चूक केली तुमचा मृत्यू अटळ आहे. सेकंड धोका मी जसं म्हटलं की खुंबू आईसफॉल मध्ये क्रिव्हॅसिस असतात, वरनं अवलांच किंवा हे हिमकडे कोसळत असतात. तिथे तुम्हाला मुवमेंट काळजीपूर्वक लागते आणि कधी कुठला हिमकडा कोसळेल याची काही शाश्वती नसते. तसं मी माझी एक्सपिरियन्स 2016 साली 16 शेर्पांची डेथ झाली, जे शेर्पा पर्वतपुत्र म्हणतो की ज्यांना तिथल्या सगळ्या गोष्टी बारीक सारीक गोष्टी माहिती असतात, अशा 16 शेर्पा एकाच वेळेस गेले, डेथ झाली. त्यानंतर कॅम्प 3ला वर येणारा रॉकफॉल, म्हणजे मी जसं म्हटलं की 2012ला भूषणचा अटेम्प्ट जो फेल गेला आणि लोस्से फेस जी वॉल आहे जवळपास 8,000 ते 9,000 फुटाचा आहे फॉल, आणि तिकडनं तो आल्यानंतर त्या डोक्याला लागला, तर हेल्मेट असल्यामुळे त्याचं डोकं वाचलं. पण त्या दरम्यान 2 ते 3 क्लाइंबरला त्यांच्या एखाद्या जबड्यावर दगड बसला, जबडा तुटला होता. म्हणजे एवढ्या स्पीड, म्हणजे बंदुकीच्या गोळीनी येतात ना तशी दगड येत होते खाली त्या वर्षी. बापरे. सो त्या आदल्या वर्षी सायक्लोन झाल्यामुळे सगळ्या गोष्टी झाडल्या होत्या 2012ला, त्यामुळे भूषणचं सबमिट होऊ शकलं नव्हतं. सो त्या ठिकाणी त्या जी असं जवळपास हा अँगल आहे ज्यात पूर्ण आईस आहे, ब्ल्यू आईस, की जिथे तुमचा पाय घसरला तुम्ही जोरात म्हणजे 150-200 किलोमीटर पर आवर तुम्ही सटकता खाली, एवढ्या स्पीडने खाली जाता. बापरे. सो या ठिकाणी चढताना तुम्हाला काळजी घ्यावी लागते. आणि साऊथ पोल शेवटचा मी जसं म्हटलं कॅम्प 4, जिथे ऑक्सिजन मास्क बंद पडला तर तिथे तुम्हाला कोणी उचलून नाही आणणार आहे, तुम्हाला तुमच्या पायाने यावं लागणार आहे. आणि मी जसं म्हटलं की आणि असंही म्हणतात ना, तिकडे जर कोणाचा मृत्यू झाला तर इट इज नॉट इझी टू, म्हणजे इट्स व्हेरी एक्झॅक्टली, म्हणजे एखाद्या क्लाइंबरचा मृत्यू झाला आणि त्याच्या जर डेड बॉडी खाली आणायची असेल तर तुम्हाला 8 ते 9 शेर्पा लागतात आणि त्याचा खर्च जवळपास 15 ते 20 लाख रुपये खर्च आहे एक डेड बॉडी खाली आणायचा.
म्हणजे मृत्यू झाल्यानंतर तुम्हाला जर डेड बॉडी आणायची आहे तर 15-20 लाख रुपये द्या, कारण ते शेर्पा त्यांची एक लाईफ रिस्क मध्ये टाकून आणणार आहे. कारण तेवढ्या उंचीवर हेलिकॉप्टर जात नाही. बेसिकली 8,000 मीटरच्या हेलिकॉप्टर जाऊन रेस्क्यू करू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला ती डेड बॉडी खाली आणायला लागते कॅम्प 2 पर्यंत, आणि मग तिथून रेस्क्यू केला जातो. एका कंडिशनला फक्त एक रेस्क्यू झाला होता कॅम्प 4 वर, म्हणजे 8,000 मीटरवरनं. त्या कंडिशनला हेलिकॉप्टर खाली उतरलं नव्हतं. त्यांची जी कॉर्ड असते, विंचिंग कॉर्ड, ती तुमच्या त्या क्लाइंबरच्या कमरेला अडकवली, तसं त्यांनी हवेत लावत त्याला खाली नेलं. पण हेलिकॉप्टर खाली बसत नाही, म्हणजे जमिनीला लँड नाही करत. सो अशा वेळेस मग तुम्हाला मी असं म्हटलं की शेर्पा जर मी असं म्हटलं की 12ला जर शेर्पाने मला ऑक्सिजन मास्क दिला नसता तर काय फरक नसता पडला, कुणाला कळालं असतं? जर बघायला कोण होतं? कोणी नव्हतं बघायला. म्हणजे शेर्पाने जर ऑक्सिजन मास्क नसतं तर काहीच नसतं कळलं. म्हणजे तो म्हटलं की तो दमला होता आणि गेला, बसला, संपला विषय ना. म्हणजे कुणी डाऊट पण घेऊ शकत नाही, कोणी काही करू शकत नाही. पण अशा ठिकाणी तुमचं रिलेशन हे मॅटर करतं. म्हणजे तुमचा स्वभाव, तुमचं असलं रिलेशन तुमच्या शेर्पाबरोबर हे खूप मदत करतं. आणि मला वाटतं आमचं रिलेशन खूप चांगलं, त्यामुळे शेर्पानी त्या ऑक्सिजन दिलं म्हणून मी वाचतो. सो हा सगळा प्रवास ई रिस्क आहे संपूर्ण एव्हरेस्टच्या ज्या प्रवासामध्ये. त्या सगळ्या तुम्हाला काळजी, म्हणजे बरेचदा म्हणत की एव्हरेस्ट सोपं झालंय का, तर सोपं झालं ते कुठल्या अंदाजाने. तुमचं इक्विपमेंट आज क्वालिटी चांगली आली. म्हणजे 1953ला जेव्हा तेनजिंग नोर्गे चढले त्यावेळेस इक्विपमेंट क्वालिटी किंवा ऑक्सिजन सिलेंडरचं वजन हे आता ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये कमी झाले. पूर्वीच्या सिलेंडरचं वजन 10-15 किलो असायचं, आता ते 4 किलो झालंय. सो हा फरक झालेला आहे आता. त्यामुळे रिस्क आहे का, रिस्क आहेच. म्हणजे वरनं रॉक फॉल होतो, आईस अवलांच होतो का, होतो. मध्ये लोक पडतात का, तर पडतात. त्यात काय बदल झाला नाहीये, ती रिस्क आहे तशीच आहे. फक्त इक्विपमेंट चांगल्या पद्धती झाल्यामुळे तुम्ही एव्हरेस्ट चांगल्या म्हणजे त्रास न होता करू शकता. हाच थोडा आहे गोष्ट. ओके सर, आपण आता जाऊया तुमच्या 2019 मध्ये कांचनगुंजाला. बरं. सो म्हणजे हे झाल्यानंतर काही त्याच्यामध्ये काही झालं का? कारण की कांचनगुंजा लोक म्हणतात की इट इज मोर डिफिकल्ट, आय गेस. कांचनजुंगा हे वन ऑफ द मोस्ट डिफिकल्ट पीक आहे. म्हणजे मी बऱ्याचदा सांगतो की आम्ही कम्पेअर करू शकत नाही, पण जर एव्हरेस्टच्या बाबतीत कम्पेअर केलं तर ते 10 पटीने अवघड आहे एव्हरेस्टपेक्षा. का? कारण काय? कारण की कांचनजंगाचं वैशिष्ट्य, कांचनजंगाला स्वतःच एक तिकडे जे क्लायमेट आहे ते कधीही बदलू शकतं. दुसरी गोष्ट शेवटचा समिट पुश, म्हणजे जसं म्हणजे मी कॅम्प 4 वरनं समिटला जाणं आणि परत खाली येणं, हे जे आम्ही ऐकलं ते जवळपास 27 तासांचा समिट पुश आहे. 27 तास तुम्हाला मे बी पाणी मिळणार नाही किंवा खायला नाही मिळणार आहे, आणि 27 तास तुम्हाला चालायचंय. म्हणजे विचार करा, 27 तास म्हणजे झोपायला मिळणार नाही, फक्त चालायचंय. सो जर एवढा समिट पुश अवघड असेल तर नक्कीच कांचनजंगा, म्हणजे कांचनजंगा आतापर्यंत जर समिटचा आपण आकडा ऐकला तर तो फक्त 320 आहे. मग 320 लोकांनी आम्ही समिट करण्यापूर्वी केलं होतं समिट. म्हणजे जगभरात कांचनजंगा आपण धरून समिट झालं ते 60च्या आसपास क्लाइम झालं पहिल्यांदा. सो 60-70 वर्षामध्ये फक्त 320 लोकांनी क्लाइम केलंय. हा, त्यामध्ये आम्ही आलो होता. आणि एव्हरेस्ट जे क्लाइम केलं ते जवळपास 6,000 क्लाइंबरनी केले. म्हणजे एवढं तफावत आहे एव्हरेस्ट आणि कांचनजंगामध्ये. जस्ट क्युरिओसिटी म्हणून सर, इंडियामधले कुठले जास्त सिटी मधले सगळ्यात चांगले क्लाइंबर म्हणता येईल वगैरे असं? आता सध्या जर भारतात पुणे सिटीमध्ये सगळ्यात जास्त एव्हरेस्टर आणि कांचनजंगा क्लाइम केलेले लोक आहेत. म्हणजे पुणे टाळ्या वाजवता येणार नाही, पण पुणे तिथे काय होणे. हा, एक्झॅक्टली. सो आता भारतात पण सगळ्यात जास्त एव्हरेस्ट किंवा कांचनजंगा किंवा कुठलंही माउंटेनिंग करणारे लोक हे पुण्यात जास्त सध्या. कारण त्याचं पुण्याच्या सराउंडिंग जर आपण बघितलं तर डोंगर आहेत, खूप सारे किल्ले आहेत, आणि त्यामुळे सगळ्या या गोष्टी घडतात. आणि बेसिकली तुम्ही बाहेर पडला तर तुमच्या समोर डोंगर आहे, पुण्यात पर्वतीय किंवा भरपूर गोष्टी, सिंहगड आहे. ऑटोमॅटिक त्याकडे तुम्ही वळता गोष्टी करायला. आणि जसं माणसाला चॅलेंज आवडतं, चॅलेंज घ्यायला आवडतं, तसा तो प्रकार आहे. सो कांचनजंगा पूर्वी जर तुम्ही म्हणाल तर कांचनजंगा पूर्वी आम्ही 2014ला मकालू केलं. मकालू हे जगातील 5व्या नंबरचं उंच शिखर आहे, आणि ते सुद्धा खूप अवघड आहे एव्हरेस्ट. कारण की काय होतं की एव्हरेस्टला सगळी मदत मिळते, पण मकालू किंवा कांचनजंगा हे जे शिखर आहेत त्यांना एवढी मदत पटकन मिळत नाही. कारण की त्या बेस कॅम्पला हार्डली 30-40 क्लाइंबर असतात, एवढा मोठा सेटअप नसतो, असे सगळे प्रकार असतात तिकडे. त्यामुळे तुम्हाला त्या गोष्टी तिथे पटकन सहजासहजी मिळत नाही. म्हणजे मकालूचा तर आमचा जो कॅम्प बेस कॅम्प होता तो 19,000 फुटावर होता. म्हणजे 19,000 फुटावर माणसाला राहणं सुद्धा अवघड आहे. म्हणजे जर तिथे 50 दिवस काढायचे म्हटले तर 50 दिवस काढणं अवघड आहे सामान्य माणसाला 19,000 फुटावर. तर अशा ठिकाणी तुम्ही क्लाइंब पण करत असतात. जितके दिवस तुम्ही अल्टिट्यूडमध्ये राहता तितका तुम्हाला त्रास होत असतो, तुमच्या ब्रेन सेल्स त्या डॅमेज होत असतात कंटिन्युअसली. सो आम्ही असे 50-50, 60 दिवस काढत असतो त्याच्या ठिकाणी. सो म्हणून म्हटलं की मकालू किंवा कांचनजंगा खूप अवघड आहे. दुसरी गोष्ट, कांचनजंगाला मध्ये आईस फॉल आहे, आपण नंतर शेवटी फोटो बघू. तर ते चढताना म्हणजे मला एक अनुभव आठवतोय की आईस फॉल म्हणजे बर्फाची भिंत असते आणि त्यामध्ये तुम्ही चढत असता, आणि सांगता तो एरिया क्रॉस करायला मला 15 ते 20 मिनिटं लागायची. आणि ते 20 मिनिटं जेव्हा आम्ही चढायचो तेव्हा अक्षरशः माणसाच्या प्रत्येक घशाला कोरड पडली होती. म्हणजे आम्ही एकमेकांशी बोललो पण नव्हतो, इतके सगळे घाबरले होतात. म्हणजे आमच्याला एकूण एक म्हणजे आपण फाटली असा प्रकार होता तिथे. म्हणजे लिटरली सुधरत होतं काही, आणि ते जेव्हा क्रॉस झालं तेव्हा आम्ही सगळ्याशी सुटलो. म्हणजे जेव्हा मी त्या भागात जायचो तेव्हा सगळ्यांना माहिती की आईसचा ब्लॉक जरी पडला तरी तुम्ही स्ट्रेट वे 10,000 फूट खाली जाणार दरीमध्ये.
आणि अशातनं क्रॉस करताना प्रचंड भीती वाटायची. तर लिटरली तिथे मला असं वाटतं की तो क्रॉस केल्यानंतर आम्ही जेव्हा कॅम्पला पोहोचलो तेव्हा आम्ही सगळ्यांनी असं हा सुटलो, आता पहिली टप्पा गेला. मग दुसरा टप्पा रॉकफॉलचा होता. सो मी बऱ्याच सांगतो रॉकफॉलच्या बाबतीत आमचं एक नशीब खराब आहे, माझं आणि भूषणचं. सो भूषण हा माझा चांगला मित्र आहे. आम्ही बऱ्याच मोहिमा एकत्र केल्यात आणि आम्ही जेव्हा दोघं एकत्र येतो तेव्हा रॉकफॉल हमखास होतो. त्याचा अनुभव आम्हाला बऱ्याच मोहिमांना नाही. म्हणजे मी म्हणलं की 12ला असं की मी पुढे होतो, भूषण मागे होता आणि मी तो दगड चुकवला, पण भूषणच्या लक्षात आलं. भूषणचा डिवाइस चेंज करायचा दगड बसला आणि त्यावेळेस तो वाचला, म्हणजे लकीली हेल्मेट असल्यामुळे. सो 2011ला असं की भूषण पुढे होता देवतिब्बा मोहिमेत, मी मागे होतो आणि एक शांता 30-40 फुटाची रॉक स्लॅब माझ्यासमोर पडली आणि भूषण म्हणाला आनंद वॉच, आणि भूषणने डोळे बंद केले होते. त्यानंतर इंद्रसनला असं झालं की भूषण माझ्या 10 फुटावर होता, 5 फुटावर होता आणि अवलांच मी ट्रॅप झालो. सो आम्ही दोघं एकत्र असलो ना की हे गोष्टी घडतात. आणि त्या दिवशी पण असं झालं की आम्ही दोघं एकत्र आलो होतो कांचनजंगाच्या कॅम्प 1 ते कॅम्प 2 मध्ये आणि मोठा रॉक झाला. त्यावेळेस भूषण लकीली वाचला तिथे. पण त्यावेळेस आम्ही ठरवलं की आपण दोघांनी एकत्र राहायचं नाही आणि लिटरली तो आमचा पहिला दिवस होता फेरीचा, म्हणजे कॅम्प 1 कॅम्प 2 ला जाण्याचा. आणि त्यानंतर भूषण सगळ्यात शेवटी सगळ्यात पुढे मी, असं आम्ही थांबलो आणि त्यानंतर एकदाही रॉकफॉल झाला नाही. म्हणजे आम्ही दोघांनी 5 वेळा अनुभव घेतला रॉकफॉलचा किंवा अवलांच एकत्र असताना, पण त्यानंतर मग तो अनुभव आम्हाला आला नाही. माहित नाही काय आपण म्हणतो, काय ग्रह आमच्या दोघांचे असले एकत्र, पण आम्ही दोघं मग कधीच एकत्र नाही झालो थ्रू आउट मोहिमेमध्ये. सर एक प्रश्न आलेला आहे मिन टाइम. सेम याचा पण म्हणजे ट्रेनिंग प्रिपरेशन सेम होतं कारण की तुम्ही 10 वर्षांनी मोठे झालेला होतात किंवा बदल होत असतात. बरोबर. आणि एवढा रिस्क बघितल्यावर पुन्हा कांचनजंगा कांचनजंगाचं असं झालं की मी जसं म्हटलं की आम्ही प्रॅक्टिस करत असतो, दरवर्षी मोहिमा करत असतो, त्यामुळे प्रॅक्टिस चालूच असते. कांचनजंगाची आम्ही मोहिमेची घोषणा बरोबर 1 वर्ष आधी केली आणि आम्ही सगळे एकत्र राहत नव्हतो कारण सगळ्यांची लग्न झालीत बेसिकली. त्यामुळे सगळ्यांना आता कन्सेप्ट क्लिअर झाली होती की प्रॅक्टिस कशी करायची, पण आम्ही प्रॅक्टिस मात्र सगळे एकत्र करायचो. म्हणजे मी तर बऱ्याच प्रॅक्टिस करायचो आणि सकाळी शाळेत यायचो 8:30ला. म्हणजे मी मॅम सरांनी पण त्यांना थँक्स म्हणतो आणि त्यांनी परमिशन दिली मला. सो आमच्या टीम मधले अजय सर असतील किंवा सगळे नितीन सर, भरपूर टीचर्स की जे मला ऍडजस्ट करून घेत होते. ते नेहमी ऍडजस्ट करतात. म्हणजे मी जेवढ्या मोहिमा करतो प्रत्येक मोहिमांना ते माझ्या क्लासला ऍडजस्ट करतात. त्यासाठी त्यांच्यासाठी मी नेहमी त्यांना थँक्स म्हणतो. सो ते माझ्या पाठीशी सगळेजण आहेत म्हणून हे सगळं पॉसिबल आहे. सो झालं असं होतं की कांचनजंगा जाण्याच्या आधी मी भरपूर कन्फ्युज होतो. म्हणजे कांचनजंगा करायचं का नाही असं माझ्या डोक्यात कन्फ्युजन होतं. सो झाले एक इन्सिडेंट असा आला की जानेवारी महिन्यामध्ये न जाण्याचं कारण सांगतो मी काय झालं होतं. मी जसं म्हटलं की मी इंजुरीमध्ये तर होतोच, त्यातनं मी बाहेर पडतो. आणि दुसरी गोष्ट, मी विद्यालय स्कूलमध्ये क्लाइम्बिंग कोच आहे. सो आमच्यातली मुलं क्लाइम्बिंग चांगलं करतात. आज अमय पण आलाय. आज अमय एशियन लेवलला खेळायला मुलगा आहे. आज अमय पण सेशन प्लॅटिन करतोय. तोही एक चांगला क्लाइंबर आहे. सो मनसूचित असं झालं की एक्सपिडिशन ऑक्टोबरमध्ये होती आणि मी जर त्या एक्सपिडिशनला गेलो असतो 8000 मीटरच्या, जे जगातील 7व्या नंबरचं शिखर आहे, 7व्या नंबरचं. सो मनूसला जर मी गेलो असतो तर त्यावर्षी मुलांची प्रॅक्टिस बंद पडली असती. त्यावेळेस मग मी मामा म्हणाले की मी ती एक्सपिडिशन नाही करणार. पण कांचनजंगाच्या असं आलं होतं की मामा म्हणले की तू मला पाहिजे काय टीममध्ये, कारण टीम एकतर मोठी आहे. बेसिकली मला बऱ्यापैकी एक्सपिरियन्स सांगला, म्हणजे मी, भूषण, गणेश आम्ही चांगले एक्सपिरियन्स, रुपेश सगळे चांगले एक्सपिरियन्स वाले आहोत. तर की एक्सपिरियन्स मेंबर टीममध्ये असतं म्हणजे ऑटोमॅटिक बाकीच्या टीमला तुम्ही हेल्प करत असता. सो आणि दुसरी गोष्ट फॅमिली, म्हणजे मी झाली कांचनजंगा हे एवढं डिफिकल्ट पीक होतं की आम्ही कांचनजंगावर बऱ्याच गोष्टी ऐकल्या होत्या आणि मला माहिती की जर चुकीची गोष्ट घडली तर डेथ ही फिक्स आहे हे आम्हाला माहिती झालेलं होतं. सो मला कन्फ्युज होतं. म्हणजे माझी मिसेस नेहा ती म्हणते की आनंद तू जा बिंदास, काही विचार नको करूस, तू कांचनजंगा कर. पण तरी मी स्वतः कन्फ्युज होतो. शेवटी झालं असं की जानेवारी महिन्यामध्ये कर्नल एन कुमार ही खूप मोठी व्यक्ती आहे. जर तुम्ही गुगलवर सर्च केलं तर त्यांना खूप अवॉर्ड मिळालेत. आज जे आपण सियाचीन बघतो, सियाचीन ग्लेशियरमध्ये, जर सियाचीन ग्लेशियर जे आपल्या चौकी किंवा जे आता आर्मी बेस आहे तो त्यांच्यामुळे झालाय. त्यांच्या जे एका पोस्टला नाव पण दिलंय एन कुमार म्हणून पोस्ट. कारण की जेव्हा ते एक्सप्रेशन करायचे तेव्हा त्यांना तिथे कळलं की अरे पाकिस्तानी किंवा चायनीज सोल्जर त्या साईडनी येत आहेत. सो ते येऊ नये म्हणून त्यांनी जेव्हा एक्सप्रेशन इंडियन गव्हर्नमेंटला इन्फॉर्म केलं आणि मग इंडियन गव्हर्नमेंट त्यांच्यावर जबाबदारी दिली की तुम्ही इथे बघा. आणि मग त्यांनी जेव्हा गेलं तेव्हा त्यांना कळलं की सियाचीन ग्लेशियर हा प्रॉब्लेम, त्यांनी ते सगळ्या गोष्टी केल्या. पण त्यापूर्वी ही जी व्यक्ती त्यांनी एव्हरेस्ट केलं होतं आणि एव्हरेस्ट त्यांना फ्रॉस्टबाईट झालेला होता, त्यांच्या पायाची बोटं गेली होती आणि अशा कंडिशनमध्ये त्यांनी कांचनजंगा क्लाइंब केला आणि ते पण इंडियाच्या बाजूने. तुम्हाला इथे आमची एक गोष्ट नमूद करतो की इंडियाच्या बाजूने चढलेली ही फक्त फक्त 2 मेंबर चढलेत आतापर्यंत. बाकी कुणीही इंडिया बाजूने कांचनजंगा क्लाइंब केलेलं नाहीये. आणि ह्यांना जेव्हा ह्यांनी केलं तेव्हा हे 5 दिवस विदाउट फूड चाललेले होते. सो त्यांच्या लिडरनी पण तुम्ही माघारी या, म्हणजे तुम्ही रिस्क ना घेऊ. पण त्यांनी तो अटेम्प्ट सोडला नाही, त्यांनी तो सबमिट केलं. म्हणजे कर्नल नरेंद्र कुमार हे माझ्या जेव्हा मी बेसिक कोर्स केला त्यानंतर मी बॅच पिनअप केला होता, त्यांना मी पुन्हा भेटतो आणि त्यावेळेस त्यांना ही सगळी स्टोरी सांगितली. तेव्हा मी म्हणतो अरे आपण त्यांच्यासोबत शून्य, म्हणजे आपण शुल्लक आहोत, आपण ऍज अ माउंटेनियर आपण काहीच नाहीये.
मग का घाबरायचं? आणि मग तो जो मला पुश मिळाला तिथे, त्यानंतर मी डोके नाही आता कांचनजंगाला जायचं. आणि त्यानंतर मग मी पूर्ण फोकस म्हणजे आधी प्रॅक्टिस करत होतो, पण आता मी 100% मला सेट झालं होतं की नाही जायचं काय झालं. आणि मग त्यानंतर मी कांचनजंगा जायचा निर्णय घेतला. अजून मग त्याच्या प्रिपरेशन मध्ये सेम थिंग होत्या का नाही, वेगळं होतं प्रिपरेशन? ह्यावेळेस जरा वेगळं होतं, कारण की मी जसं म्हटलं की आम्हाला 27 ते 28 समिट लागणार होतं हे आम्हाला माहिती होतं. सो आम्ही एक ट्रेक केला आपल्या इथे. एक म्हणजे तो ट्रेक असा आहे की कात्रज ते बरं नाही ऐकलं, तो कात्रज टू सिंहगड असा ऐकलाय, पण आम्ही कात्रज टू सिंहगड, सिंहगड टू राजगड आणि राजगड टू तोरणा असा तो ट्रेक प्लॅन होता. म्हणजे जनरली लोकांना कात्रज ते सिंहगड करायला रात्र लागते, म्हणजे 9 10 तास लागतात लोक, म्हणजे लोक रात्री 9ला चालू करतात, सकाळी 6ला सिंहगडला पोहोचतात. पण आम्ही जेव्हा फर्स्ट टाइम केला तेव्हा तो आम्ही 2 तासामध्ये केला, पण आम्ही समहाऊ तो ट्रेक पूर्ण नाही करू शकलो. आम्ही राजगडच्या अलीकडे थांबलो, म्हणजे दमलो होतो खूप, सगळ्यांचे पाय दुखत होते. आणि मग असं झालं की अरे आपण चुकलो काहीतरी, म्हणजे आपले ह्या प्रॅक्टिसमध्ये चूक झाली, आपण खूप फास्ट केलाय. सो जेव्हा आम्ही परत आलो पुण्यात, तेव्हा कुणाला झोप नाही लागली त्याची. म्हणजे पहाटे आम्ही रात्रभर चालवतो, पहाटे कुणाला झोपच नाही लागली आणि सगळ्यांनी संध्याकाळी मेसेज लागला की आपण पुन्हा ट्रेक करायचा. आणि मग आम्ही तो ट्रेक रात्री 9ला चालू केला, सिंहगडला समजा 12-1 वाजता पोहोचतो. मग राजगडच्या आसपास आम्ही पहाटे 7-8ला पोहोचतो आणि तोरणाला आम्ही संध्याकाळी 6 वाजता पोहोचतो. म्हणजे जवळपास आम्ही 21 तास नॉनस्टॉप चालवतो. म्हणजे खाणं सुद्धा आम्ही वाटेत खजूर घेतले होते किंवा चॉकलेट घेतले होते, तेच खात होतो, आम्ही जेवत नव्हतो. सो आम्ही 21 तास चालून तो ट्रेक कम्प्लीट केला, कारण की आमचा कॉन्फिडन्स वाढण्याची गरज होती की आपण 21 तास चालू शकतो आणि सह्याद्री जेव्हा चालतो तेव्हा आपण नक्कीच तिकडे चालू शकतो. हा आमचा कॉन्फिडन्स वाढलेला होता टीमचा. सो अशी आम्ही वेगवेगळे ट्रेक्स केले होते आणि त्याची प्रॅक्टिस पण केली होती वेगळी. तिकडे तो पण असं वजन बिजन घेऊनच का काय? हो, तुम्हाला ऑक्सिजन सिलेंडर लागतोच, मी जसं म्हणलं, थर्मास पाण्याचे लागतातच, त्या सगळ्या गोष्टी लागतातच. सो त्या सगळ्या गोष्टी आम्ही केल्या होत्या. म्हणजे सेम प्रोसेस केली आम्ही, बेस कॅम्पवरनं कॅम्प 1, कॅम्प 2, कॅम्प 3 आणि मग परत माघारी, आणि असं सगळी प्रोसेस केली होती. ही सगळी तुम्हाला, ही बेसिकली स्टँडर्ड प्रोसेस आहे ॲक्लिमटाईज होण्यासाठी, ती तुम्हाला करावी लागते. पण कॅम्प 1 ते कॅम्प 1-2 मध्ये रॉकफॉल होतं, त्यामुळे तिथे आम्हाला फर्स्ट टाइम जेव्हा रॉकफॉल झाला तेव्हा मग आम्ही डिसिजन घेतला की मात्र यावेळेस आपण सकाळी पहाटे निघायचं. आणि आम्ही पहाटे 5ला सोडलो, बेस कॅम्प सोडला आणि साधारणतः 7:30-8ला आम्ही कॅम्प 1 ते कॅम्प 2 मध्ये पास झालो. सो तो एक डिसिजन असतो की म्हणजे तुम्ही मोहिमा करता तेव्हा तुम्हाला कळलं पाहिजे की कुठे तुम्ही रिस्क घेतली पाहिजे, कुठे नाही घेतली पाहिजे. सो जसं मी म्हणतो की इंद्रसेंचर्स मी ॲव्हरेज मध्ये ट्रॅव्हल होतो, म्हणजे 1800 फूट मी ॲव्हरेज मध्ये आला. 1800 फूट म्हणजे सिंहगडचा आपण 80% सिंहगड आम्ही 20 सेकंदात खाली होतो ॲव्हरेज मध्ये. म्हणजे विचार करता एवढ्या उंचीवरनं मी पडलो होतो, पण त्यात आमची चूक झाली होती, कारण की स्नोफॉल झाला होता आणि आम्ही रिस्क घेतली होती. आम्हाला माहिती होती की रिस्क घेतोय आपण, पण आम्हाला असं वाटतं की आम्ही त्या कॅम्प 2ला पोहोचणार नाही आणि आम्हाला माघारी परत रिटर्न फिरावं लागेल असं वाटलं नव्हतं, त्यामुळे हे आम्ही ट्रॅप झालो होतो. पण यावेळेस आम्हाला तर तो अनुभव, जसं म्हणतं की येत जातो, मग आता रॉकफॉल होतोय ना, मग लवकर निघा, थंड हवेत निघून जा, ह्याच्यात निघून गेलं तर तुम्हाला रॉकफॉल होणार नाहीये. त्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण ह्या तुमच्या लाईफसाठी फायदेशीर असतात. त्या गोष्टी आम्ही तिथं यावेळेस कांचनजंगाला केल्या होत्या. सर, हे सगळे एक्सपिरियन्सेस खूप ऐकायलाच एवढे म्हणजे एक्साइटिंग, ऍट द सेम टाइम फ्राइटनिंग किंवा आहेत. आणि तुमचा म्हणजे हिमालयाचा, एव्हरेस्टचा नियर डेथ एक्सपिरियन्स होता आणि असे थोडेफार अजून एक्सपिरियन्सेस होते. तर म्हणजे माणसाचं कसं असतं, जनरल ह्युमन टेंडन्सी, की आता ही गोष्ट झाली तर त्याची भीती वाटते, तर त्या भीतीवर तुम्ही मात कशी केली? आणि सेकंडली, की एवढं सगळं झाल्यानंतर म्हणजे पुन्हा ते ध्येय गाठणं किंवा पुन्हा नवीन मोहिमेची तयारी करणं, ह्यामागे काय प्रेरणा असते? काय म्हणजे रिस्क का घ्यावी? का रिस्क तुम्हाला वाटली घ्यावीशी, किंवा इतरही लोकांना का वाटते जे माउंटेनियर्स? व्हॉट इज द आन्सर टू दॅट? 2 गोष्टी आहेत. एक तर रिस्क आहे 100%, यात काही वाद नाहीये. पण मला वाटतं की रिस्क पुण्यात पण आहे. म्हणजे रोज आपण ड्रायव्हिंग करतो किंवा रस्ता क्रॉस करतो, ही तर रिस्कच आहे. म्हणजे ऍक्सिडेंट झाला म्हणून माउंटेनिंग आपण सोडणार, किंवा ऍक्सिडेंट झाला तर गाडी चालवून सोडणार आहे का? तर नाही सोडणार, तर आपण चालवणार आहे. पण माउंटेनिंगच्या बाबतीत अशी घटना आहे की तुम्ही जेव्हा एखाद्या मोहिमेत जाता किंवा एखाद्या ट्रेकला जाता, तिथे जे कोणी अटेंड असेल त्यांनी कुणी सुद्धा एकदा जरी हिमालयात गेले तर मी गॅरंटी देतो ती व्यक्ती पुन्हा जाणार. हिमालय आहे अशी गोष्ट, म्हणजे जोपर्यंत मी अनुभव येत नाही, म्हणजे मी तुम्हाला इथे आता अनुभव सांगतोय, बोंब बोलतोय की असा त्रास झाला, हाय झालं, ते झालं. पण हा भाग असा आहे की जेव्हा तुम्ही जाता, म्हणजे मला जर तुम्ही विचारता दरवेळेस जेव्हा मी रात्री समिटला निघतो, म्हणजे मी आतापर्यंत जवळपास 17-18 पिक्स क्लाइम केलेत, रात्री मी स्वतःला शिवायला असतो, कशाला आलो झोप मारायला, घरी बसलो असतो, निवांत झोपलो असतो, रात्रभर चालत असतं थंडीत. हातापायचे बोटं गार पडलेले असतात, म्हणजे भीती वाटत की फ्रॉस्ट बाईट होईल का नाही होईल, किंवा वरनं दगड पडला तर, ह्या सगळ्या भीती वाटत असतात, नो डाऊट, यात काही शंका नाहीये. पण मला वाटतं की जेव्हा आम्ही सबमिट करतो एखादं शिखर, आणि जेव्हा शिखर सबमिट केल्यानंतर तो जो भावना असतात की लिटरली, म्हणजे की अरे काहीतरी वेगळं झालंय, म्हणजे आज आपण जो जर्नी केली, म्हणजे मी सबमिट हे जास्त मजा नसते, कारण सबमिटला तुम्ही 10 मिनिटं असता, पण जो तो प्रवास हो, त्या प्रवासामध्ये जी भीती वाटणे किंवा या सगळ्या गोष्टी घडत असतात, एक वेगळी मजा असते. जेव्हा तुम्ही परत येता ना,
म्हणजे आता पुढच्या वर्षी मी कांचनजंगा केलं तेव्हा मी म्हटलं की नाही आता परत 8,000 मीटर पीकला जायचं नाही, असं मी जाण्याचा विचार केला होता. पण जेव्हा आम्ही रिटर्न फिरलो तेव्हा रुपेश आणि मी होतो की अरे आनंद चल पुढच्या वर्षी आणखी एक पीक करू, मनसलो किंवा वासुकी असं आम्ही असं होतं. आणि आता आमचा प्लॅन झाला की नेक्स्ट डे वासुकीला जाऊ. सो या गोष्टी तुम्ही जेव्हा करता ना तेव्हाच तुम्हाला त्या गोष्टीचा मजा येते. आणि झाल्यानंतर एक ती सगळा जो अख्खा प्रवास आपल्याला आठवतो की ती जी मजा असते ती मजा अनुभवाचाच भाग आहे. सो आय थिंक मला तो सगळ्यांनी घ्यावा. मी म्हणणार नाही की तुम्ही हिमालयात जावा किंवा एखादा पीक क्लाइंब करा. फॉर एक्झाम्पल आपण एखाद्या टेकडीवर जरी गेलो किंवा सिंहगड गेलो, सिंहगड सकाळी आणि पहाटे 7 आपण सनराईज बघतो, तो दिसला सनराईज हा जी भावना असते तर आपण रिफ्रेश होतो. म्हणजे मला वाटतं की एखाद्या वॉटरफॉलमध्ये जरी आपण भिजलो तर ती भावना जी असते तीच भावना असते माउंटेनियर्सची. जेव्हा पीक क्लाइंब केल्यानंतर जो आनंद असतो तो आनंद मला वाटतं की शब्दात मांडता येतो. सो या सगळ्या गोष्टी गरज असतात मला असं वाटतं. बरोबर. तुम्ही फार सोपं उत्तर देऊन हे केलं. म्हणजे अजूनही मी त्याच्यात म्हणजे अख्खा तो दिसतोय की अरे वॉल पडते, आता कशाला आलोय, आता कशाला. बरोबर. ओके, मला सर आता विचारायचंय की माउंटेनरिंग, वॉल क्लाइम्बिंग हे पुण्यातले, आता बरेचसे पुण्यातले किंवा मुंबईतले लोक आहेत. पण आता सपोज माझा मुलगा आहे 3 वर्षाचा आहे, 5 वर्षाचा आहे, 10 वर्षाचा, व्हॉट एव्हर, तर ते काय म्हणजे हाऊ देर आर सम कोर्सेस अवेलेबल किंवा काय रेकमेंडेड आहे? म्हणजे आता तुम्ही एवढ्या वर्षाच्या एक्सपिरियन्स नंतर जे काय बेस्ट असेल ते काय असू शकतं असं? आता मी असं म्हणलं की बऱ्याच शाळांमध्ये क्लाइम्बिंग वॉल्स विद्यालयामध्ये आहे, ध्रुव स्कूलमध्ये आली आहे, पॉवर स्कूलमध्ये. सर मला वाटतं की जवळ ऍक्सेस झालेला आहे. सो टेक्निकल नॉलेज शिकण्यासाठी किंवा या गोष्टींसाठी क्लाइम्बिंग वॉल चांगले आहेत. सो क्लाइम्बिंग वॉलनी तुम्ही करू शकता शाळेमध्ये मुलांना किंवा टेकनी सुरुवात करू शकता. या सगळ्या गोष्टींची पुढची जी प्रोसेस आहे म्हणजे तुम्ही म्हणलं की माउंटेनरिंग, त्यासाठी हिमालयामध्ये कोर्सेस आहेत. बेसिक माउंटेनिंग कोर्स, ऍडव्हान्स माउंटेनिंग कोर्स, सर्च अँड रेस्क्यू, सगळे कोर्सेस असतात. आणि हे कोर्सेस 28 दिवसाचे असतात. 28 दिवस? 28 दिवस 28 डेज साठी असतात. पण हे पण एवढेच रिस्की आहे जेवढे तुमचे? नाही नाही नाही, बेसिक कोर्सला तुम्हाला सगळ्या बेसिक गोष्टी शिकवतात की बर्फात चालायचं कसं किंवा रॉक क्लाइम्बिंग बेसिक काय असतं. पण मी म्हणेल की हा तुमचा लाईफ सेव्हिंग स्किल आहे. कारण की कसं असतं की बऱ्याचदा आपण, आता मी एक अनुभव शेअर करतो. एका बिल्डिंग मध्ये अशी घटना घडली होती की आई एक लहान मुल घरात अडकलं होतं आणि आई एकदम बाहेर गेली आणि ते लास्ट दरवाजा लागल्यानंतर चावी नसल्यामुळे ऑटोमॅटिक काय करता येत नव्हतं आणि ते राहायला 8व्या फ्लोअरला होते. सो त्यांना काय दरवाजा उघडत नव्हता. सो मला कॉल आला की असा मुलगा अडकला तर तुमच्याकडे काय होईल का? सो लकीली त्या बिल्डिंग मध्ये माझा मित्र होता, त्याकडे रोप होता आणि डिसेंडर या सगळ्या गोष्टी होत्या. त्यांनी पटकन तो 2 मिनिटं त्यांनी रोप अँकर केला, खाली उतरला आणि त्यांनी दरवाजा उघडला. गॅलरीत तो आतमध्ये आला. सो हे छोट्या छोट्याच गोष्टी आहेत. म्हणजे आज उत्तराखंडला जी घटना आली, फ्लड आला, तर साधा छोटा रोप जर असेल आपल्या 10 फुटाचा, सो फ्लड आला, मला कधी फ्लड येणार आहे, पटकन एका झाडाला मी तो रोप गुंडळला, स्वतःच्या कमरेवरती गुंडळला, किती पण पाणी होऊ दे तुम्ही कुठे जाणार नाही. ओके, म्हणजे इट इज अ कंपल्सरी मला तर वाटतं. हा, मला वाटतं की ह्यातनं खूप म्हणजे साधी गोष्ट आहे की आज जर एखाद्या बिल्डिंग मध्ये रोप असेल, बिल्डिंगला आग लागली तर तुम्ही सगळ्यांचे जीव पण वाचू शकाल. म्हणजे मी जर 8व्या फ्लोअर रोप टाय केला आणि 6व्या फ्लोअरला आग लागली तर सगळे 8व्या फ्लोअरच्या लोकांना मी रॅपलिंग करून जे उतरण्याचं टेक्निक असतं त्याला काही लागत नाही. म्हणजे त्याला जर डिसेंडर लावलं तर कुणी पडत नाही खाली. प्रॉपर सिस्टीम तर मला खाली उतरू शकतो. सो तो एक गोष्टी या गोष्टी शिकल्या सगळ्यांनी. मला स्कूल लेवलला तुम्ही जर, आमचा प्रयत्न आला की स्कूल लेवलला या गोष्टी शिकवायच्या. सो या जर गोष्टी शिकल्या बेसिक गोष्टी तर मला वाटतं की ती भीती पण मुलांना राहणार नाही आणि पुढे या सगळ्या गोष्टी शिकतील. सो आणखी एक असं की पवईची IITची बॅच आहे किंवा ससूनमध्ये आपले BJ मेडिकलचे डॉक्टर आहेत, हे सुद्धा हे सगळ्या कोर्स जातात. म्हणजे पवईची अख्खी बॅच जूनमध्ये 50 ते 60 मुलं जातात त्या कोर्सेसला. किंवा BJ मेडिकलचे 40-50 डॉक्टर दरवर्षी फर्स्ट इयरचे जातात. का? कारण की त्यांना माहिती यातले बेनिफिट्स काय आहेत. आमच्या स्कूलच्या ज्या विद्यार्थी स्कूलच्या नलिनी मॅम आहेत त्यांनी 60s मध्ये बेसिक कोर्स केला. म्हणजे विचार करा, 1960ला मॅमनी बेसिक कोर्स केला पहिल्या लेडीज मॅजिकमध्ये. सो सगळ्यांना याचे बेनिफिट माहिती आहेत की याचे फायदे काय होऊ शकतात. तुम्ही रिस्क मध्ये स्वतःला कसं वाचू शकता. म्हणजे जर तिचं लाईफ सेव्हिंग स्किल असतील आणि हे जर शिकले तर मला वाटतं की यासारखी चांगली गोष्ट पुढे नाहीये. आणि हे कोर्स फार कॉस्टली नाहीयेत. म्हणजे मी जेव्हा केला तर त्यामध्ये फी 4,000 रुपये होती. म्हणजे 28 दिवसाच्या त्यांनी मला 4 दिवसासाठी 4,000 रुपयामध्ये कपडे दिले. 28 म्हणजे ते लागणारे हिमालयाचे कपडे, शूज, सॅक, पाण्याची बॉटल, सगळ्या गोष्टी ते तुम्हाला देतात. फक्त तुम्हाला तुमचे साधे बेसिक कपडे घेऊन जायचे असतात. बाकी सगळे कपडे ते तुम्हाला प्रोव्हाइड. आणि फक्त 4,000 फी होती तेव्हा. आता फी झाली 13,000 रुपये. 13,000 रुपये 28 दिवस. काय एलिजिबिलिटी आहे एज वगैरेची त्याची? एज आहे 17.5 एज आहे. 17.5 नंतर 35-40 पर्यंत तुम्ही, आय थिंक 38 एज लिमिट आहे. सो तोपर्यंत तुम्ही कोर्स करता. पण काही सर्टन केसेस मध्ये जर तुमचा फिटनेस असेल तर ते तुम्हाला अलाउ पण करतात. म्हणजे वयाच्या 50-55 लोकांनी पण कोर्स केलेत. पण तुमचा तो फिटनेस पाहिजे. म्हणजे 15 ते 20 किलो सायकल घेऊन तुम्ही चालता आलं पाहिजे हिमालयामध्ये. असे काही क्रायटेरिया. ओके. सो आता लास्ट क्वेश्चन, आणि काही लोकांना जे प्रश्न असतील ते विचारा. आता नेक्स्ट प्लॅन काय आहे? त्याच्या अगोदर निशिताने एक प्रश्न विचारला, व्हॉट इज द मोर इम्पॉर्टंट यू ऍज अ टुडे? म्हणजे स्वतः एक्सपेडिशनवर जाणं का लोकांना तयार करणं, स्टुडंट्सला तयार करणं?
आता मेन तर लोकांना, कारण की मी जसं की 2 वर्षापूर्वी चालू केलंय स्टोक कांगरी. यावेळेस ऍक्च्युली निश्चिताचा प्लॅन होता कांगरसीला घेऊन जायचा, पण मी तिला सांगितलं सुद्धा होतं की कांगरसीला आपण जायचं, तू येणार आहेस. पण या कोविडमुळे झालं नाही. पण 2 वर्षापूर्वी आम्ही चालू केलं स्टोक कांगरी जे पीक आहे लेह मधलं सगळ्यात उंच, ते पीक मुलांना घेऊन क्लाइंब केलं आम्ही. त्यानंतर किलिमांजरो, नंतर एल्ब्रुस, असे सगळे शिखर आम्ही मुलांना घेऊन क्लाइंब करतोय. सो आता ही 4 ते 5 मुलं क्लाइंब करतात. सो त्यांना घेऊन मी आता एक 7,000 मीटरचं पीक करणार आहे, किंवा त्यांना मग पुढे बेसिक कोर्सला जाऊन 8,000 पीक. सो हे करण्यामागचा उद्देश आहे की तुमच्यातला एक जरी, म्हणजे मी असं म्हणतो की क्लाइम्बिंग मधला आमच्यातला एक जरी मुलगा ऑलिम्पिकला गेला तर अचिव्हमेंट आहे आमची. किंवा यातला एक जरी मुलगा माउंटेनिंग आला किंवा त्याने 8,000 मीटरचं पीक क्लाइंब केलं, 8,000 मीटर जाऊ दे, हिमालयात कुठलं जरी पीक क्लाइंब केलं तरी तुमची सक्सेस आहे. मला वाटतं की आता मी स्वतःकडे बघण्यापेक्षा मी मुलांकडे बघतो. सो हे सगळ्यात लाईनीने पिक्स होते खरं बरेच. म्हणजे परत एकदा मी किलिमांजरो मुलांना घेऊन जाणार होतो, किंवा कांगतचे होतं, त्यानंतर पण चिलीमध्ये या सर या कमी रिस्कच्या आहेत का तुम्ही आता हे या कमी रिस्कचे आहेत, बरोबर. यामध्ये फार रिस्क नाहीये, पण कसं असतं की हिमालयामध्ये रिस्क फॅक्टर असतोच, कारण की वातावरण बदललं की सगळी गणित बदलतात. म्हणजे सडन आज बघितलं, आज पाऊस म्हणजे वाटत नव्हता आणि सडनली पाऊस केवढा जोरात आला आणि नंतर वारं पण सुटलं होतं. तो तसा प्रकार असतो माउंटेन मध्ये. 5 मिनिटावर येऊन होतं आणि 5 मिनिटांतर वातावरण खराब झालं, हे होऊ शकतं आणि अशा केसेस खूप झालेल्या आहेत. सो मला वाटतं की पण तुम्ही जर प्रॉपर सेफ्टी मेजर्स घेतले, फॉलो केले, म्हणजे स्वतः मी, माझा मित्र, आम्ही गेले 20-25 वर्ष करतोय, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे गिरीमध्ये खूप सारे क्लाइंबर करतात. जर तुम्ही प्रॉपर सेफ्टी मेजर घेतलं तर आजपर्यंत कोणाची डेथ नाहीये. त्यामुळे जर सेफ्टी मेजर घेऊन केलं तर ती ह्यासारखी मजा कुठे नाहीये, म्हणजे मी सांगेल एक्सपिरियन्स सारखी बंधन सर मजा. अजून एक प्रश्न होता की तुम्ही जो ग्रुप आहे तुमचा, आता कोणतरी मगाशी लिहिलं होतं की हा एकच ग्रुप असा की 10-10, 12-12 जातात का, असे ग्रुप असतात का? म्हणजे तुमचा ग्रुप गिरीप्रेम बद्दल वेगळं काही आहे का? म्हणजे बेसिकली काय आलं की मी आता जसं म्हटलं की ह्याला खर्च खूप आहे. आणि आता सध्या तरी भारतात तर म्हणता येईल तर गिरिप्रेम ही एकमेव संस्था आहे की जिथे त्यांनी एव्हरेस्ट 12 लोकांना नेलं, किंवा 10 कांचनजंगा मेंबर्स गेले कांचनजंगा क्लाइंबसाठी. जनरली मेंबर हे एखादा दुसरा होतो, कारण की खर्चच खूप असतो. आणि मी जसं म्हटलं की कांचनजंगाला आमचं बजेट 1.5 कोटी होतं. म्हणजे आम्ही जे आता 7 फिक्स केले, दर एक्सपिडिशन आमचा 1 कोटी जास्त बजेट आहे. म्हणजे आतापर्यंत आम्ही 15 ते 20 कोटी खर्च केलेत मोहिमांना. उडवले म्हणूया आपण. उडवले नाही म्हणतो ना, कारण की सॉरी, आज म्हणजे जस्ट म्हणजे 15 नाही, करोड. बरोबर आहे. खर्च झालेच आहेत. पण आज आमच्यातले सगळे मुलं किंवा जे सगळे आहेत ते सगळे ट्रेनिंग देत आहेत. आज जवळपास आम्ही गिरमेच्या माध्यमातून जवळपास 1000 ते 2000 मुलांना ट्रेनिंग केलेलं आहे. किंवा आज विद्यालयातले सगळे मुलं क्लाइम्बिंग करतायत. हे जर मी स्वतः केलं असतं, आज मी मुलांना घेऊन जाऊ शकलो नसतं. तर मला वाटतं की हे जसं म्हणतो की क्रिकेटपटू जोपर्यंत तो क्रिकेट खेळणार नाही, तेव्हा खर्च होणार नाही, तोपर्यंत तो चांगला क्रिकेटपटू तयार घडू शकणार नाहीये. आज सौरव गांगुली बीसीसीआय कमिटीवर आहे, पण तो चांगला क्रिकेट प्लेअर होता म्हणून आज बीसीसीआय कमिटीवर आहे. तसं तो प्रकार आहे की जोपर्यंत तुम्ही स्वतः करणार नाही. इट्स अ इन्व्हेस्टमेंट, यू कॅन से. एक्झॅक्टली, इन्व्हेस्टमेंट, एक्झॅक्टली, तो शब्द परफेक्ट राहील ते. तर मला वाटतं की आज आम्ही केल्यामुळे आज आम्ही गायडन्स करू शकतोय आणि सेफली मुलं करू शकतात. आणि इथून पुढे आय थिंक चांगले क्लाइंबर्स घडतील अशी मला 100% खात्री आहे. आता सर हा प्रश्न पुन्हा, तुमचं नेक्स्ट प्लॅन काय आहे? आता काय काय राहिलंय की जे फार टॉप राहिलंय किंवा अजून चॅलेंजिंग आहे का? चॅलेंजिंग झालंय सगळं? नाही, भरपूर गोष्टी आहेत. माझ्या डोक्यात एक मुलांना घेऊन मनस्लू पीक आहे डोक्यात, 8,000 मीटर पीकचं करायचं, कारण की एव्हरेस्ट पण आहे मुलांना घेऊन करायचं. पण त्यापूर्वी मुलं बेसिक कोर्स, ऍडव्हान्स कोर्स करतील आणि मी एक हिमालयातील 7,000 मीटरचं पीक करू. आणि माझा एम आहे की मुलं शाळेतला एक तरी मुलं किंवा एखादी टीम 8,000 मीटरचं पीक करून आले पाहिजे. कारण की जर एक्सपोजर मुलांना दिलं तर ते ऑटोमॅटिक पास होणार आहे. म्हणजे आज मी एकटाच असेल आणि माझ्याबरोबर 4 जण शिकले तर ती 4 मुलं आणखीन 2 जणांना पुढे पाठवणार आहे आणि असंच ते वाढणार आहे मला वाटतं. ओके, 2-3 प्रश्न आहेत, मी क्विक घेतो. आनंद सर, काय तुम्ही रेग्युलरली काय प्राणायाम आणि एक्सरसाइज आताही करताय? बेसिकली एक्सरसाइज चालू असतात. प्राणायाम फार होत नाही, पण जेव्हा शिकायला मी करतो. पण फार रेग्युलर माझ्याकडनं प्राणायाम होत नाही, पण एक्सरसाइज माझा रेग्युलर चालू असतो. त्यामुळे होतं असं की मुलांबरोबर मी बऱ्याचदा स्कूलमध्ये खेळत असतो. तर त्यामुळे वेगळा फिटनेस जर नाही झाला तर, पण मग एक्सप्रेशनच्या पूर्वी मी 6 महिने किंवा 8 महिने प्रॅक्टिस आम्ही सगळे चालू करतो. समजा जरी झालं नाही प्रॉपर फिटनेस आमच्या मनासारखा, तर आम्ही स्वतः 8 महिने आधी प्रॉपर फिटनेस चालू करतो, किंवा त्यावेळेस त्या काळात सगळ्या गोष्टी सिरियसली करत असतो. प्राणायाम किंवा सगळ्या गोष्टी. सर, एक आपण आय थिंक त्या दिवशी बोलताना तुम्ही एक लेटरचा एक्सपिरियन्स सांगितला होता. हा. तो एक शेअर करा प्लीज. बरोबर. तो एक लेटर कुठल्या बेस कॅम्पला होता ना तो? आय थिंक बरोबर, आम्ही कांचनजंगाला इन्सिडेंट झाला. तर तो असा, म्हणजे आमच्या आयुष्यात असं कधी घटना घडली नव्हती. बेसिकली कांचनजंगाच्या बेस कॅम्पला लेटर मिळणं हे पहिली गोष्ट अशक्य गोष्ट आहे, कारण की एक तर रिमोट मध्ये आहे कांचनजंगाचा बेस कॅम्प आणि ते लेटर पोहोचवणार तरी कोण. पण झालं असं होतं की आमच्या टीम चा बेस कॅम्पचा ट्रेक होता आणि त्यातल्या एक मॅम होत्या, त्या बेस कॅम्पला हेलिकॉप्टरने येणार होत्या आम्हाला शुभेच्छा देण्यासाठी. तर त्यांना आम्ही ते काही सॅम्पल्स हँडओव्हर करणार होतो त्यावेळेस. त्या प्राजमध्ये काम करतात. सो त्यांना आम्ही काही सॅम्पल्स देणार होतो आणि त्या घेण्यासाठी त्या बेस कॅम्पला येणार होत्या.
सो आमच्या गिरीचे चंदन चव्हाण सर आहेत, त्यांनी कल्पना लावली की जे टीम मधले मेंबर त्यांच्या घरचं सांगितले तुम्ही एक लेटर लिहून पाठवा तिकडे. सगळ्यांनी लेटर लिहिलं आणि ते लेटर त्या बेस कॅम्पला घेऊन आल्या. सो बेस कॅम्पला आम्हाला आता तसं काही वाटत नव्हतं, लेटर आलं नॉर्मल, काय फरक पडला असं. आणि आम्ही त्याची रोटेशन करून खाली आलो बेस कॅम्पला. बेस कॅम्प आल्यानंतर ट्रेनमध्ये तंबूमध्ये बसलो होतो, तेव्हा मामानी ते सगळे पत्र काढली आणि म्हटलं की सगळ्यांनी पत्र मोठ्याने वाचायचं. तर आम्ही कसं असतं की या सगळ्या मोहिमांचं शूटिंग करत असतो, कारण की कसं होतं की आम्ही कशाबद्दल चढतो किंवा एक्सप्रेशन कशाबद्दल क्लाइंब करत हे लोकांना कळत नाही. मी जसं म्हणतो की मी सांगणं आणि बघणं, सो ते चित्रीकरण आम्ही करत असतो. सो आम्ही दोघांचा विचार आला की अरे काय नाही, आपल्याला एकाला जर थोडं सेंटी केलं, कारण की तर मग चांगलं त्याला फील येईल, म्हणजे थोडंसं असं भाऊक फील येईल. असं मी भूषण मी जे चर्चा करतो आणि म्हणतो की अरे आपल्याला कृष्णा चांगला ऍक्टिंग करू शकतो. सो आम्ही असं जे गप्पा होतो, आम्हाला वाटत होतं की असं काही पुढे काही वेगळं काही घडणार आहे. आणि मग मामाने सगळ्यांना पत्र दिली. मला आठवतं मी जेव्हा पत्र उघडलं तेव्हा 2 मिनिटं मी स्तब्ध झालो. आणि म्हणजे जेव्हा माझा टर्न आला, म्हणजे आमच्यातला पहिला कृष्णा झाला, तो कृष्णा रडायला लागला होता. आमच्यातले सगळे मेंबर असेल, मग सेकंड नंबर माझा होता. मी पत्र वाचायला घेतलं तेव्हा मी 2च ओळी वाचू शकलो आणि मी रडायला लागलो होतो, म्हणजे अक्षरशः डोळ्यातनं पाणी गळत होतं. म्हणजे मला आता सुद्धा अंगावर, मी जेव्हा हा इन्सिडेंट शेअर केला माझ्या अंगावर काटा येतो. म्हणजे त्या पत्रात असं होतं की माझ्या मुलींनी मला एक ग्रीटिंग कार्ड पाठवलं होतं. आपण ते शेवटी ग्रीटिंग कार्ड बघू. त्यामुळे तिने लिहिलं की बाबा तू समिटला पोहोचलाय आणि तू समिट करून घरी आलाय आणि आपण दोघं पतंग उडतोय आणि आई आपल्यासाठी जेवण बनवते. क्या बात सो आहे. हे लेटर असं होतं आणि ते सगळं तिने पाठवलं. असं स्नेहाने मला ते माझ्या मिसेसने लिहून पाठवलं होतं. आणि लिटरली मी जेव्हा ते वाचलं तेव्हा मी 2 ओळींचं मी भूषणकडे दिलं. तर ते भूषणचं म्हणजे ते लेटर पूर्ण वाचू शकलं नाही. म्हणजे आमच्यातला कुठलाही मेंबर ते लेटर वाचू शकलो नव्हता आणि आम्ही प्रचंड सगळे रडत होतो. म्हणजे असा इन्सिडेंट कधीच आमच्या आयुष्यात नव्हता आला. मला वाटतं की हा आमच्या एक दूरवर परिणाम करून गेला सगळ्या टीमवर. त्यावेळेस त्या दिवशी म्हणजे त्या ट्रेनमध्ये असताना आमच्याकडे सगळेच मेंबर रडत होते. म्हणजे मामा सुद्धा भाऊ होते. आमच्यात आशिष, आम्ही बऱ्याच वेळेला म्हणतो की आशिष एकदम असा निगर करते. आशिष पण भाऊक झाला होता. म्हणजे नंतर आम्ही लिटरली आमच्या तंबूमध्ये जाऊन सगळे शांत बसलो होतो. सो मला वाटतं की याचा फायदा झाला की आम्ही एकमेकांची खूप क्लोजिंग, म्हणजे आपल्या म्हणजे टीममध्ये असणारं बॉन्डिंग किंवा आपल्या घरच्यांची असणारं रिलेशन, म्हणजे जसं सैनिक आपण बऱ्याचदा बघतो की जेव्हा युद्धावर सैनिक पत्र येतं जेव्हा रडतात, तेव्हा तो अनुभव आम्ही तिथे घेत असतो. तिथे आम्ही एक प्रकारे आम्ही स्वतः सैनिक होतो. आणि फक्त आम्ही 1च महिना काढला होता. म्हणजे ते सैनिक तर 6-6 महिने, वर्ष असतात. त्यांना काय भावना असल्या हे आम्हाला तिथे एकाच क्षणात जाणवल्या. म्हणजे आम्ही जी गोष्ट असं वाटतं की आपण गंमत करू, पण ती जेव्हा घडली तेव्हा कळतं की नाही, आपण घरच्यांशी खूप अटॅच असतो फॅमिलीशी आपल्या. आय थिंक ते असं पण चांगलं आहे, कारण की त्यामुळे तुम्ही खूप एकमेकांची म्हणजे स्वतः काळजी घेता. म्हणजे आपण विचार करतो की ठीक आहे, एक्सपिरियन्स पीक सबमिट करणं हे तुमचं एम आहे, ड्रीम आहे. पण तुमच्या फॅमिलीला हे लावून म्हणजे धावपळीवर लावून किंवा जाणं काहीच पण नाही. सो आणखी जस्ट अनुभव आठवला जातो. कांचनजंगा आम्ही जेव्हा सबमिट केलं तेव्हा खाली आलो, तेव्हा 2 वेस्ट बेंगॉलचे क्लाइंबर होते. त्यातल्या एका क्लाइंबरला मी बोललो की "अरे अभी तो सबमिट होगा नहीं, आप क्यों रिस्क ले रहे हो?" तर तो ऐकत नव्हता त्यावेळेस. "नाही, नाही, मला सबमिटला जायचंच म्हणत होतो कंटिन्यूअस." म्हणजे आम्ही कुठला कुठला होता तो? वेस्ट बेंगॉलचा होता, बंगालचा अच्छा. होता. अच्छा. सो आय त्याला थिंक मी ती रिक्वेस्ट न्यूज केली, न्यूज पण आली होती त्याची, आय आली थिंक. होती न्यूज बरोबर. त्यावेळेस मी त्याला रिक्वेस्ट केली की "अरे वर नको जाऊस, आपका सबमिट नहीं होगा." तो ऐकत नव्हता. म्हणजे तो ऐकण्याच्या मेंटॅलिटीमध्ये नव्हता त्यावेळेस, मला असं वाटतं. मग आम्ही त्याचा जुमार वगैरे काढला, खाली टाकला. पण तो म्हणला की त्याने हात वर केले, "मी पडलो तर तुम्ही जबाबदार." असं फार असे भावना वगैरे व्यक्त केल्या. आम्ही परत त्याचं ते डिव्हाइस काढले आणि वरच्या रोपला परत लावून टाकला बा. काय करू शकत होतो आम्ही, कारण की तो पडला असता, तिथं पडला असता आणि तिथंच डेथ झाली. पण एक असं आलं की त्यांना म्हणजे आम्हाला जवळपास सबमिट करून 22 ते 23 तास लागले त्यावेळेस. लकीली त्यावेळेस क्युरिओसिटी तेवढ्या ओपन होत्या, त्यामुळे आमचा टाईम कमी झाला होता. पण ते जे वेस्ट बेंगॉलचे 4 क्लाइंबर होते, त्यातले जे 2 वाचले त्यांना 30 तास लागले होते. 30 ते 32 तास लागले होते. म्हणजे आपली 11 बारची गोष्ट होती. म्हणजे आम्ही आदल्या दिवशी संध्याकाळी 5ला चालू केलं सबमिट. दुसऱ्या दिवशी संध्याकाळचे 5 आणि 11 रात्रीचे. म्हणजे जवळपास 31 ते 32 तास होऊन गेले होते आणि त्यांना कुठलंही फूड किंवा पाणी नव्हतं मिळालेलं. सो त्यावेळेस असं की तो पूर्ण असा पण संपलेला होता, म्हणजे चान्सच नाही. म्हणजे 32 तास माणूस जेव्हा अल्टिट्यूडला असतो विदाऊट पाणी, विदाऊट फूड, तर ताकद राहणार नाही, साधी गोष्ट आहे. सो त्या कंडिशनला मामा त्याकडे वॉकडे शेर्पा होते, ते त्याला रेस्क्यू करण्यासाठी शेर्पा गेले होते. आणि जेव्हा ते त्याला म्हटलं की "अरे सुनो, आपके फॅमिली याद करो और वो सुन के आप वापस करो." जी व्यक्ती 2 तास काहीच बोलत होती, शेर्पा म्हटले तो काहीच बोलत होता. पण जेव्हा त्याला सांगितलं की तुझी फॅमिली घरी आहे, असं जेव्हा त्यांनी ऐकलं, तेव्हा त्याला थोडंसं एनर्जी आली आणि तो पुढचे 5 मिनिटं चालला. पण 32 तास ऑलरेडी एक्झॉस्ट झाल्यामुळे तो 5 मिनिटावर चालू शकला नाही. त्यानंतर त्यांनी सोडून दिलं. मग त्यानंतर त्यांची डेथ झाली पुढे. कारण की मी म्हटलं की टेम्परेचर ऑलरेडी -45 असतं आणि त्यांना त्यांचे ऑक्सिजन सिलेंडर पण संपलेले होते. मी म्हटलं की शेर्पा पण जास्तीत जास्त शेर्पा क्लाइंबरला ओढू शकतात, उचलून आणू शकत नाही. ही फॅक्ट आहे. आणि एक शेर्पा काहीच करू शकत नाही. मग तो शेवटी शेर्पा खाली आला आणि शेवटी तो सोडल्याशिवाय पर्याय नव्हता. म्हणजे ते 2 क्लाइंबरची डेथ झाली आणि 2 जणांना आम्ही वाचू शकलो. म्हणजे आमच्या टीममधला सुमित जेव्हा त्यांना रेस्क्यू करून आणलं खाली, 2 क्लाइंबर त्यांना तिथे हाय अल्टिट्यूडचे जे आपण डेक्सामेथाझोन असे इंजेक्शन असतात ते सुमित तिथे दिले. त्यामुळे त्याला तिथल्या 2 क्लाइंबरचे जीव वाचले.
तर मला वाटतं तुमच्या टीममध्ये डॉक्टर असं सुद्धा खूप महत्वाचं आहे. सुमित आय थिंक असल्यामुळे मला वाटतं की ते 2 क्लाइंबर वाचले. सो अशा सगळ्या गोष्टी घडत होत्या आणि मला वाटतं की आम्ही एक वर्ल्ड रेकॉर्ड होतं आमच्या 10 मेंबर्स पोहोचले समिटला, कारण की मी जसं म्हटलं की लेटर आमच्यावर काम चांगला मोठा इम्पॅक्ट होऊन गेला. त्या लेटरमुळे आम्ही जास्त काय म्हणतो की काळजी घ्यायला लागलो एकमेकांची आणि सगळे सक्सेसफुली खाली आलो. ओके. प्रश्न खूप येतात, पण मला तुम्हाला फोटो दाखवायचे आहेत, कारण की ती आपण नाहीतर मिस करू ती मजा. सो मी पहिला फोटो हा दाखवतो. हा दिसतोय सगळ्यांना? हो दिसतोय. हा लेटरचा फोटो आहे, जो काव्याने मला लेटर फोटो पाठवला होता, ऑल द बेस्ट बाबा, आणि ती दाखवलं की समिटला तो इंडिया फ्लॅग आहे आणि माझा तिने फोटो की समिटला पोहोचला आणि खाली आलेला आहे आणि आपण दोघं पतंग उडवतोय. तो अशा तो फोटो आहे. ओके. आता मी ऍक्च्युअली मला तर उलट जावं लागेल, कारण की मला हा फोटो पण मी बऱ्याचदा बघितला आज दिवसभरात. ओके. सो मी आता उलट जातो थोडस फोटो तुमचे. हा कांचनजंगा समिटचा फोटो आहे. वर जो आम्ही समिटला तो फोटो आहे हा. ओके. हा कांचनजंगाच्या समिटाचा जो तुम्हाला सकाळी पहाटे 4ला, इथे बेसिकली पहाटे 4ला उजाडतो बरं का, म्हणजे पहाटे 3:30-4ला तुम्हाला उजाडायला लागतं. सो पहाटे 4चा फोटो आहे हा. हा आता या फोटोमध्ये तुम्ही मागे बघितलं तर मागे एकदम एव्हरेज दिसते. तुमचा जर कर्सर असेल तर तुम्ही हा एंडला, राईट साईडला एंडला, एकदम हा राईटला. हा नाही ते जे दाखवलं तुम्ही आता परत त्या घ्या, त्या कर्सर त्या पॉईंटला घ्या. हा ते एव्हरेस्ट आहे. ओके. ते एव्हरेस्ट आहे. आणखी थोडं लेफ्टला एक पॉईंट लेफ्टला, नाही तुम्ही हे मकालू शिखर आहे आणि एव्हरेस्टच्या बाजूला जे आणखीन टोक दिसतंय ना ते लेफ्टला, नाही राईटला सॉरी तुमच्या राईटला. हा ते लोत्से म्हणजे जगातील 4थ्या नंबरचं शिखर आहे. मग एव्हरेस्ट, लोत्से आणि मकालू असे 3 शिखर तुम्हाला कांचनजंगावरनं दिसतात. बापरे. याला पण इथे पण गॅलरी म्हणत असतील कदाचित ना, का नाही? नाही गॅलरी तुम्हाला या दोन्हीच्या मध्ये गॅपमध्ये, म्हणजे एव्हरेस्ट आणि लोत्सेच्या मध्ये गॅलरी येते. अच्छा. ओके. हम्म. किती हा सही तुम्हाला view आहे. कांचनजंगावरनं दिसणारा शॅडो आहे. हे एव्हरेस्टला पण अशी शॅडो दिसते. आणि अच्छा. अफलातून म्हणजे ही शॅडो बघायला खरंच म्हणजे स्वर्ग असं म्हणतो ना आपण, तो हा प्रकार तुम्ही बघू शकता. म्हणजे याचा फोटो जर एवढं चांगले असेल तर रिअल मध्ये किती मस्त वाटतं बघायला. एक्झॅक्टली. ब्रेथ टेकिंग व्ह्यू आहे. एक्झॅक्टली. हा कांचनजंगाच्या समिटवरूनच फोटो घेतलेला आम्ही समिटला जाताना रादर. सो असे खूप सारे शिखर तुम्हाला आजूबाजूला पडत बाहेर नजरेस पडत असतात. सो हा कांचनजंगाच्या जस्ट समिटच्या इकडे मागे क्लाइंबर दिसतोय हो. आणि जस्ट समिटच्या जवळ आम्ही आलो होतो समिटच्या. इथे हे क्लाइंबर आहेत ना आय थिंक. हो क्लाइंबर आहेत. आवाज चेक कर, आवाज येतोय का? हो येतोय सर. ओके. हे समिटच्या जवळ कांचनजंगाच्या एकदम मग शेवटचा टप्पा, म्हणजे हार्डली इथून लेफ्टला टर्न मारा की समिट आहे. अच्छा. शेवटच्या आणि ही टप्प्यात गॅप किती ठेवावी लागते सर दोघांमध्ये जनरली? साधारण एक 2 ते 3 फूट, फार फरक नाही पडत. कारण की तुमचा ज्युमर असतो तो खाली घसरत नाही. अच्छा. ओके. म्हणजे जे डिव्हाइस जे असतं ना ते त्याला टीच असतं त्या डिव्हाइस, त्यामुळे तुम्ही खाली घसरत नाही. आणि अच्छा. हा जो तुम्ही दाखवलाय एरो, त्या एरो दगडाच्या मागणं समिट एक अर्ध्या मिनिटाच्या अंतरावर समिट आहे लगेच. अच्छा. हे हा एक कॅम्प 4चा फोटो आहे, हा पिक्चर आहे. आणि इथून समिट जे आहे ते समिट साधारण 22 तास आम्हाला 22 तास लागले इथून समिटला. आणि आता नेमकं माझ्याकडे हा मार्क केलेला फोटो नाही याचा, पण बेसिकली हा स्नो वरनं रूट जातो आणि पुढे जाऊन लेफ्ट वरनं राईटला रूट घुसतो. तर हा कॅम्प 4 वरनं फोटो घेतलाय कांचनजंगाचा फोटो आहे. हे कॅम्प 4ला पोचता. अच्छा. पण हे जरा बरं वाटतंय प्लेन. हा हे तर प्लेन आहे. मग तुम्हाला हम दिसतोय, या हमच्या मागे तुमचं हे आहे. अच्छा. हे थोडं कठीण म्हणजे हे कॅम्प 3च्या पुढे जी आईस वॉल आहे, म्हणजे कॅम्प 3 नंतर मी सोडतो ही आईस वॉल क्रॉस करून तुम्ही जाता. आणि असं आलं होतं की मी जेव्हा चढतो ना तर त्या क्लाइंबरच्या राईट साईडला क्रिव्हॅस आहे. ओके. तो झाला असं होतं की मी वर चढताना माझा क्लाइंबर निघाला आणि मी तो रोप टर्न झाला आणि टर्न झाल्यानंतर मला डायरेक्ट खाली क्रिव्हॅस दिसते. असं डायरेक्ट अंधार, म्हणजे ती किती खोल होते मला माहित नाही, पण माझा रोप तो स्विंग झाल्यामुळे मी पलीकडे गेलो. मी परत मग खालच्या मेंबर राहिले की तो रोप इकडे ओढ, त्यांनी इकडे ओढला, मग मी परत आईस वॉलवर आलो आणि मग क्लाइंब करून गेलो. ओके. इथे थोडीशी रिस्क होती. हा कॅम्प 3ला पोचता कॅम्प 3चा जाताना रूट आहे हा. कॅम्प 2 ते कॅम्प 3 कांचनजंगाच्या. हा कॅम्प 3ला जाताना या सगळ्या तुम्हाला दिसली, या सगळ्या अप अँड डाऊन तुम्हाला करावं लागतं. आणि यामध्ये प्रचंड क्रिव्हॅस हिमवेगा आहेत की ज्या मी जसं म्हटलं की प्रचंड खोल असतात. अच्छा. ओके. आणि इथे आय थिंक शिडी दिसते ना ही सर? हा शिडी दिसते. यस. ती ती क्रॉस करून तुम्ही, हा एक्झॅक्टली, ती लावून तुम्ही क्रॉस करा. हा कॅम्प 2 आहे. हा तसा सोपा तुमच्या मनाने. हा एक्झॅक्टली. ही सगळ्यात चांगली जागा आहे, बेस्ट. हा आता इथे मी म्हटलं की इथे मागे खाली क्लाइंबर दिसतोय आणि वरनं रॉक फ्लोत असतात. हा हे 2 क्लाइंबर दिसतात तुम्हाला. बरोबर. इथे तुम्हाला वरनं रॉक आला तर इथे तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागते. तुम्हाला पळायला जागा फार नाहीये. अच्छा. ओके. तो इथे रिस्क आम्हाला खूप होती मोठी. आणि इथे खूप लूज स्ट्रक्चर आहे. मागच्या एका फोटोत सांगतो तुम्हाला, त्या पुढचा फोटो घ्या तुम्हाला. हा सो त्या क्लाइंबर गेला, क्लाइंबरच्या रोप खाली उतरलाय आणि
या मधल्या टप्प्यामध्ये ना खूप भरपूर रॉक फ्लो जेव्हा मी म्हणलं भूषण मी जेव्हा फर्स्ट टाइम इथं क्रॉस झालो ना, ओके. त्या जेव्हा क्रॉस झालो तेव्हा तिथे रॉक फॉल होत होता. अच्छा. आणि त्याच मग इथे खूप रिस्क आहे बेसिकली अच्छा. कॅम्प मध्ये कॅम्प. बापरे. ही जी म्हणलं की जी आईस फॉल होता जो आता पुढच्या पुढे तुम्हाला आईस फॉल दिसेल तर त्याच्या क्रॉस करताना लॅडर क्रॉस करून तुम्हाला जावं लागायचं आणि ते मोठा ड्रॉप होता खाली. पण हे थोडंसंही सटकलं की गेलं खाली ना. हा एक्झॅक्टली. आणि इथे पण असं काहीतरी ते दिसतंय हिमनगर. आईस क्यूब, ते आईस क्यूब आलं, आईस क्यूब पाणी जेव्हा मेल्ट होतं ना अच्छा. दिवसा आणि मग खाली ते थंड आलं की मग ते आईस क्यूब होतं त्याच्या. ओके. इथेच त्या लॅडरच्या वर जाताना कॅम्प एकला जाताना फोटो आहे. आणि हा फोटो मी जसं म्हणतो तुम्हाला की समोर दिसतं ते सगळं आईस फॉल आहे. ओके. आणि यातलं काही जरी पडलं तरी संपला विषय. म्हणजे मी जसं म्हटलं की इथं खूप मोठी रिस्क असते एक क्रॉस करता. आमच्यातला एकही मेंबर बघितलं तुम्ही गॅप ठेवून चाललो आम्ही प्रत्येक जण. त्याचं कारण तेच की समजा इन केस वरनं काही पडलं तर तुम्हाला पळायला स्कोप मिळाला पाहिजे. ओके. ओके. तो इथे चढताना म्हणजे या 20 मिनिटात तोंडात माझ्या शब्द पण म्हणजे आमच्या तोंडात घशात कोरड पडली होती असं म्हणता येईल लिटरली. म्हणजे इथं जेव्हा आम्ही 3-4 वेळा गेलो ना प्रत्येक आम्हाला असं वाटतं की अरे सुटलो आम्ही असं व्हायचं. आणि हा आमच्या बेस कॅम्पवरून कॅम्प 1ला जातानाचा रस्ता आहे. इनिशियली स्टार्टिंगचा आहे. बेस कॅम्पवरून ब्रेक समजा 2 मिनिटं झाल्यानंतर आहे हे. हा आमचा बेस कॅम्प कांचनजंगाचा. आणि जवळपास इथे एक 25-30 क्लाइंबर होते इथे राहायला. सगळे इथं सगळी मुवमेंट व्हायची. आणि या सगळ्यात मॅक्सिमम यावर्षी क्लाइंब दिलेले. अच्छा. हा. सो हे आम्ही रामेच्छे म्हणून ठेवलं रामेच्छे. तर रामेच्छेला ही अशी शॅडो पडली आणि मागच्या आता ह्या माउंटेनच्या मागे आपलं हे नॉर्थ ईस्ट आपलं म्हणजे दार्जिलिंग वगैरे एक्झॅक्टली या माउंटेनच्या मागे. सो ही बॉर्डर लाईन आहे इंडिया बॉर्डर. बरेचदा शेर्पा तिकडे येतात. अच्छा. हा. आणि हे शेर्पा विलेज आहे. शेर्पा विलेज जिथे लास्ट कांचनजंगाचं ठिकाण म्हणजे राहण्याची व्यवस्था आपण गाव म्हणता येईल. हे शेवटचं गाव आहे आणि आपलं गाव होतं मस्त. आम्ही त्या मुद्दाम एक दिवस तुम्ही आय थिंक मला सांगितलं होतं की तुम्ही एक शिवाजी महाराजांचा पुतळा त्यांना गिफ्ट केला तो आम्ही बेस कॅम्पला बसवला होता. तो नाही तो हा एव्हरेस्ट बेस कॅम्पच्या बेस कॅम्पला बसवला होता. इथे नव्हता. अच्छा. ओके. ओके. नाही इथे नव्हता बसला. हे सोपं दिसतं जरा म्हणजे काहीच. इथे बेसिकली हा ट्रेकच आहे. हा संपूर्ण ट्रेक आहे. हा सगळा प्रवास आहे ना जंगलात नाही. आणि हे फॉरेस्ट आहे आणि हा सगळा प्रवास आहे. आणि आमचा मी असं म्हणतो की फ्लॅग ऑफचा कार्यक्रम होता. सो विजय पुसाळकर सर आले होते किंवा प्राच्य सर होते. सो असे सगळे आम्हाला फ्लॅग ऑफच्या तिथे आले होते. विंग कमांडर ते गोखले सर पण. आणि हा एव्हरेस्ट समिटचा एव्हरेस्ट हा ठीक आहे. ही आमची टीम होती. विवेक सर नलिनी मॅम पण आहेत. येस. आणि हा आमचा जो वरचा फोटो होता तो अनाउन्समेंट झाली तेव्हा होती. आणि मागचा फोटो घ्या तुम्ही. त्या फोटोमध्ये लेफ्टला जे डायसवर बोलतायत ते तेनझिंग नोर्गे यांचे पुत्र आहेत जामलिंग नोर्गे. सो त्यांनी अनाउन्समेंट केली होती कांचनजंगाची. अच्छा. ओके. हा. सो ते स्वतः अनाउन्समेंट करायला होते यावेळेस. आणि हा एव्हरेस्टचा आमचा समिटचा फोटो आहे. आणि मागे जे तुम्ही बघताय समिटच्या फोटोमध्ये तर तिथे सगळे फ्लॅग आहेत. ते कचरा नाहीये. बऱ्याच जणांना त्यांच्यासाठी तो कचरा आहे का नाही ते प्रेयर फ्लॅग्स आहेत. आणि ते प्रेयर फ्लॅग्स लावतात सगळे शेर्पा वर पोहोचल्यानंतर. तो प्रेयर फ्लॅग्स आहेत समिटवरचे. हा तुमचा रूट आहे. आणि बाल्कनी सगळ्यात डाऊनला तुम्हाला दिसते बाल्कनी वर सगळ्यात एंडला बाल्कनी इथून हा सगळा प्रवास सुरू होतो. रिस्क जास्त आहे ते. सो इथे तुम्हाला विचार करू शकता की तुम्ही इथं कोणीही कुणाला उचलून आणू शकत नाही. हा अँगल बघतो तुम्हाला कळेल. सो असा प्रवास आहे एव्हरेस्टचा बाल्कनी नंतरचा. हा जो मी असं म्हणलं लोस्ते वॉल आहे, लोस्ते फेस आहे. सो इथं सगळा ब्ल्यू आईस आहे. आणि इथे चढताना मी म्हणतो की वरनं दगड कधी कधी पडतात तर ते तुम्हाला चुकवा. 2012ला खूप वेळा इथं रॉकफॉल झालेला होता. हा लेफ्टला कॅम्प 2चा फोटो आहे. आणि कॅम्प 2चे दोन्ही फोटो आहेत. आणि समोर लोस्ते वॉल दिसते, लोस्ते फेस दिसतोय. आणि ह्या कॅम्प 2 इथे तुमचा समोर. आणि ह्या ज्या म्हटलं मी क्रिओसेस किंवा लॅडर क्रॉस पण खतरनाक आहे. बापरे. हा. सो या लॅडर हालत असतात. आता इथे खालच्या फोटोमध्ये तो क्लाइंबर वाकून चाललाय. कारण की काय आलं जेव्हा शेर्पांनी रोप लावला असेल त्यानंतर तो रोप मेल्ट झाल्यामुळे तो घुसतो म्हणजे बर्फ जातो. आणि सकाळी ते काय आईस हार्ड असल्यामुळे तो रोप रुचून बसतो. तर तुम्हाला तो त्यामध्ये ते वाकून चालावं लागते. म्हणजे तेवढं कम्फर्टेबल नाहीये. हे सगळे लेफ्टला आईस ब्लॉक दिसते तुम्हाला लेफ्ट राईटला. सो यातला आईस ब्लॉक आता इथे खाली जे बारीक टिपके असतात ना ते क्लाइंबर जर का लेफ्टच्या फोटोमध्ये लेफ्टला जे बारीक हे क्लाइंबर्स आहेत. आता तुम्ही इमॅजिन करा की किंबॉईचं केवढा असेल. सो यातले ब्लॉक्स कधी केव्हाही पडतात. आणि हा संपूर्ण बेस कॅम्प मध्ये रूट आहे. कॅम्प 1, कॅम्प 2, कॅम्प 3, कॅम्प 4 आणि वर समिट पर्यंत. फास्ट घेतो. हो. हा बेस कॅम्प मी जसं गाव असतं बेस कॅम्प. आणि हा राष्ट्रपती भवनातला फोटो जो आम्हाला फ्लॅग ऑफचा प्रोग्राम जातो. ही टीम संपूर्ण ही आमची सगळी टीम होती. यात बाकी सपोर्ट मेंबर पण आहेत. क्लाइम्बिंग टीम 12 जण बाकी सगळे सपोर्ट मेंबर आहेत त्यामध्ये टीम मध्ये.
ही सगळी हे जसं meeting. मी म्हणलं की आमच्या दररोज संध्याकाळी मीटिंग व्हायच्या, काय काय झालं आढावा व्हायचा, आणि या पद्धतीने आमचं ते संपूर्ण 1.5 वर्ष आम्ही या पद्धतीने रन करत होतो सगळं. हे आम्ही ट्रेक करायचो, सगळे ट्रेक्स वेगवेगळ्या सह्याद्री ट्रेक्स करायचे प्रॅक्टिस म्हणून. हे अच्छा. सगळे 2011-12 मधले फोटो आहेत आमचे अच्छा. टीम मधले. हे प्रॅक्टिस. प्रॅक्टिस म्हणजे आम्ही हे परत असं एकमेकांना पाठीवर घेऊन प्रॅक्टिस करणं किंवा अशा सगळ्या गोष्टी चालायच्या. अच्छा. ते प्राणायाम वगैरे आम्ही मेडिटेशन करण्यासाठी वगैरे. ओके. तो सगळा असा प्रवास होता पूर्ण. प्रश्न आलेले आहेत पण मी आता प्रश्न घेत नाही सर. एक 2-3 गोष्टी फक्त राहिलेल्या आहेत. तर तुम्ही मला असं वाटतं आपल्या ग्रुपमध्ये 110 वगैरे लोक आहेत, तर तुम्ही बरं. बेसिक कोर्सची माहिती द्या तुम्ही Okay. जे जे चालवतात, कारण की खूप लोकांना आता क्युरिओसिटी आहे. आणि मी तर सगळ्यांना अपील करेन की आय थिंक बेसिक माउंटेनियर कोर्स तरी सगळ्यांनी करावा. इट इज नॉट ओनली फॉर द की तुम्ही हिमालयात जाणार आहात की नाही, पण बरोबर. किंवा माउंटन एव्हरेस्ट येणार की नाही, पण तुम्ही स्वतःच्या एक काय म्हणतात स्किल सेट साठी म्हणा, एक्झॅक्टली त्या कराव्या. एक 5 मिनिटात मी एक 2-3 फॉर्मॅलिटीज आमच्या ग्रुपच्या पूर्ण करतो सर. त्यामध्ये विपुल आर यू देअर? सो एक आम्ही एक्सपर्ट ऍडवाइस जनरली सांगतो अख्खं सेशन झाल्यावर. सो एकच मिनिट, विपुल आहे का? जस्ट मी चेक करतो. या तू फक्त तुझा व्हिडिओ चालू करशील विपुल? या. सो विपुल इज काय म्हणतात त्याला, इज अ व्हेरी सिनियर मेंटर सॉर्ट ऑफ गाय, आणि नेहमी आम्ही त्याला रिक्वेस्ट करतो की हा सेशन लोकांना कसा वाटला किंवा याच्यातनं काय टेक अवे आहे. सो जनरली ही इज कन्क्लुडिंग एव्हरी टाइम. गणेश, व्हिडिओ चालू होत नाहीये, तर इफ यू कॅन जस्ट स्टार्ट द व्हिडिओ. 1 सेकंड. नाही होतंय मला इथून, पण ठीक आहे तू, नाहीतर अदरवाइज विपुल यू स्टार्ट टॉकिंग. या. ओके. सो व्हेरी गुड इव्हनिंग एव्हरीवन. माझं नाव विपुल बाणे आहे आणि मी फायनान्शियल कोच आहे. सो गणेशने मला सांगितलं की सेशन कन्क्लूड करूया. सो मी जे आज सेशन मध्ये जे काय शिकलो आहे पर्सनली, ते मी शेअर करणार आहे. सो फर्स्ट थिंग इज मी थोडे स्टॅटिस्टिकल डेटा शेअर करायला मला आवडेल. पहिलं तर आपल्या जगाचं पॉप्युलेशन जे आहे 7 बिलियन, राईट? सगळ्यांना माहिती असेल. पण ह्याच्यापैकी माउंट एव्हरेस्ट वरती किती लोक अटेम्प्ट करतात? एनी आयडिया? लास्ट इयर किती लोकांनी अटेम्प्ट केलं असेल? आनंद वुड बी इन राईट पोझिशन टू शेअर दिस. आनंद? आतापर्यंत जे समिट जो आकडा आहे तो जवळपास 6,000 समिट आकडा आहे, 6,000 ते 7,000. पण अटेम्प्ट जे झाले ते जवळपास वाटते मोर दॅन 15,000 अटेम्प्ट झाले. किंवा त्या अटेम्प्टचा आकडा आपल्याला कळत नाही बऱ्याचदा, कारण की बरेच जण करतही नाही अटेम्प्ट किंवा रजिस्ट्रेशन करत पण नाही. तर आपलं सेशन चालू होतं तेव्हा मी जस्ट गुगल केला. लास्ट इयर साधारण 5,000 लोकांनी माउंट एव्हरेस्ट समिट वरती अटेम्प्ट केलेला, आणि त्याच्यापैकी 807 लोकांनी क्लाइंब केलेलं. दे रीच द पीक माउंट एव्हरेस्टचा. ओके. बट एक अजून एक स्टॅटिस्टिकल डेटा आहे की माउंट एव्हरेस्ट इज रिलेटिव्हली इझियर दॅन कंचनजंगा समिट. ओके. सो भरपूर लोकांना वाटते माउंट एव्हरेस्ट जगातलं सगळ्यात पीक माउंटन पीक आहे. सो कंचनजंगा वुड बी स्लाइटली इझियर दॅन दॅट. तो थर्ड लार्जेस्ट पीक आहे, बट इट इज स्टील द हायेस्ट पीक इन इंडिया. आणि एव्हरी सीझन साधारण 800 ते 1000 लोक माउंट एव्हरेस्ट क्लाइंब करतात, आणि कंचनजंगा वरती फक्त 30 ते 35 लोक क्लाइंब करतात. सो आय थिंक दॅट स्पीक्स व्हॉल्युम्स अबाउट युअर अचीवमेंट. So out of 7 billion people, if 35 people are reaching that summit, you are one amongst them. So first, hats off to you, salute to you. Thank you very much. So हा attempt करणं पहिलेच जे आहे, so that is a huge thing. Okay. So life मध्ये ना, since I am a financial coach and I am also a purpose coach, एक मोठा मिशन किंवा पर्पज असणं खूप महत्वाचं आहे, राईट? सो इवन ते पर्पज अचीव्ह करताना माझं काय बरं वाईट झालं तरी पण ते अचीव्ह केल्यानंतर इफ आय एम अमंग्स द 0.00006% किंवा 7% मध्ये जर मी आलो, दॅट थ्रिल विल बी अमेझिंग. ती अचीवमेंट इज अमेझिंग. ओके. सो लाईफ मध्ये ना व्हॉट आय डिड त्याच्यापेक्षा ना हाऊ विल आय बी रिमेंबर्ड ऍज, दॅट इज गोइंग टू बी डिसाइडिंग द क्वालिटी ऑफ अवर लाईफ. जर मी हे ठरवलं ना की मला कसे लोक आठवण करतील आफ्टर आय एम नो मोर इन दिस वर्ल्ड, that will be a really different way of looking at life. So एकदा मदर ट्रीझाला ना एका जर्नलिस्टने विचारलेलं की तुम्ही अर्थक्वेक प्रोन झोन मध्ये जातात, व्हॉल्केनो प्रोन मध्ये जातात, आणि तिकडे लोकांना तुम्ही भेटतात, तुम्हाला भीती नाही वाटत का? तुमचं काय बरं वाईट झालं तर काय होईल? सो मदर ट्रीझाने त्या जर्नलिस्टला विचारलं, अकॉर्डिंग टू यू व्हॉट इज डेथ? तर त्या जर्नलिस्टने रिप्लाय केलं की व्हेन आय एम नो मोर ब्रीदिंग, व्हेन माय बॉडी इज ऑफ नो यूज, दॅट इज डेथ.
तर मदर टेरेसा त्या जर्नलिस्टला म्हणाली, अकॉर्डिंग टू मी डेथ इज not this, for me death is only when nobody will remember you after you die. Till somebody is fondly remembering you, you are still alive, and that is what defines a human being. So जर आपल्याला कोणी पण फॉन्डली रिमेंबर केलं किंवा आपल्या अचिव्हमेंट साठी रिमेंबर केलं की दिस पर्सन अचीव्ह दिस थिंग इन लाईफ, आणि जिथपर्यंत त्याला आठवण करतायत दॅट स्टील पर्सन इज स्टील अलाइव्ह. सो वी आर स्टील रिमेंबरिंग जे महान सायंटिस्ट आहे किंवा जे महान लोक आहेत त्यांना आपण अजून पण आठवण करतो, अँड दे आर स्टील अलाइव्ह. सो दॅट इज व्हॉट इज अ मिशन ऑर पर्पज इन लाईफ. सो आज जे आपण सेशन अटेंड केलं त्याचे मी थोडे पॉइंट्स मी जस्ट नोट करत होतो. तर फर्स्ट थिंग इज कुठच्या पण मोठ्या मिशन किंवा पर्पज साठी ना प्लॅनिंग अँड प्रिपरेशन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सो मेंटल कंडिशनिंग इज वन पार्ट, बट इव्हन फिजिकल ट्रेनिंग इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, सो माइंडसेट जो आहे तो राईट असला पाहिजे, आणि त्या माइंडसेट मध्ये पॉझिटिव्ह लर्निंग अँड सोल्युशन माइंडसेट. सो तुमच्या लाईफ मध्ये तुम्ही जेव्हा या सबमिट मध्ये भरपूर चॅलेंजेस आले, बट आय एम शुअर यू ऑलवेज की आपल्याला कसं आपल्याला चॅलेंज ओव्हरकम करता येईल. इफ आय हॅव दॅट सोल्युशन माइंडसेट आय कॅन ओव्हरकम एनी चॅलेंज. अनदर थिंग विच आय वॉन्टेड टू शेअर इज एफर्ट्स. आपल्याला कन्सिस्टंट एफर्ट्स टाकावे लागतात कुठचं पण मिशन अचीव्ह करायला. सो आवर एफर्ट्स हॅव टू बी कन्सिस्टंट, दे हॅव टू बी रिफाइंड, म्हणजे दरवेळेला आपल्याला इम्प्रोवाइज करावं लागतात. थर्ड थिंग इज वी हॅव टू बी सेल्फ मोटिवेटेड. नोबडी कॅन पुश यू बियॉन्ड अ सर्टन लिमिट. सो यू हॅव टू बी सेल्फ मोटिवेटेड इन लाईफ, right? And the last thing which is very very important is you need to have a coach or a mentor in your life. So हे mission जर तुम्हाला अचीव्ह करायचं असेल, so you had Sherpas, otherwise without their support and help you wouldn't have reached this summit. Similarly आपल्याला लाईफ मध्ये जर का मोठं काय अचीव्ह करायचं असेल तर we need to have some mentor or coach in our life. Okay, it is said that alone we can do some limited things, but together we can do many things. So if you want to go fast, go alone. If you want to go far, go together. So teamwork is very very critical. आणि आज जर तुम्ही जे समिट अचीव्ह केला बिकॉज ऑफ टीमवर्क, राईट? सो लाईफ मध्ये मोठे मिशन अचीव्ह करायला, आणि आपण भरपूर स्पीकर्सला आपण ऐकलं, संतोष वेदर असो, संतोष असो, अनिकेत असो, एक मोठी टीम लागते, आणि ते सगळे लाईक माइंडेड लोक जर एकत्र आले, पॉझिटिव्ह माइंडेड, देन वी कॅन डू फिनॉमिनल थिंग्स इन लाईफ. ओके, अजून एक गोष्ट जी आहे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे ती आहे चॅलेंज. जर आपण लाईफ मध्ये चॅलेंज एक्सेप्ट करत राहिलो, सो आपले बाउंड्रीज आपण एक्सपॅन्ड करतो, आपला सर्कल ऑफ इन्फ्लुअन्स आहे तो आपण एक्सपॅन्ड करत राहतो, अँड वी बिकम मोर पॉवरफुल. आपला जो कॉन्फिडन्स आहे, जो आपला कन्व्हिक्शन आहे तो वाढत राहतो, अँड वी कॅन अचीव्ह मोर. आपल्या लाईफ मध्ये जर आपला जो पोटेन्शियल आहे जर तो आपण एक्सप्लोर केला आणि त्याला अचीव्ह केला, आय थिंक इव्हन द वर्ल्ड्स मोस्ट इंटेलिजंट पर्सन, त्याचं आयक्यू लेवल जे आहे ते आइन्स्टाईन एवढा आहे, तो पण आपला ब्रेनचा 40% युटिलायझेशन करतो. सो इवन इफ वी कॅन युटिलाइज 80% ऑफ आवर पोटेन्शियल, वी कॅन डू वंडर्स, वी कॅन डू मिरॅकल्स. वन मोर इम्पॉर्टंट थिंग इज वी नीड टू बी पॅशनेट. पॅशन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट इन लाईफ. जे पण आपण काय करू ना, सो जरुरी नाही सगळे माउंटेनियर बनतील, पण आपण बिझनेसमॅन असू, आपण जे पण काय करू, even if I am a teacher, if I am a tutor, whatever I do, I need to have passion ingrained in it. Passion can actually make me be giving my 100%. So मी कोणाला आन्सरेबल नाही, मी स्वतःला आन्सरेबल आहे. इफ आय डू दॅट सेल्फ रिफ्लेक्शन ऑन अ डेली बेसिस की आज माझं 100% मी दिलं का, आय कॅन रिअली डू वंडर्स इन माय लाईफ. वन मोर थिंग which is very very important is listening to yourself, inner voice. काही वेळेला आपल्या लाईफ मध्ये आपल्याला क्षण असे असतात की आपल्याला असं वाटतं की should I go ahead or not, and that is where we need to listen to our inner voice. So I was just listening to Mr. Anand. There was one point you had to decide पुढे जायचं की मागे यायचं, right? When nature was its in cruel the worst form, so nature sometimes is very cruel. त्या क्षणाला आपल्याला डिसाइड करायचं असते की आपण पुढे जायचं की परत मागे यायचं, अँड दॅट इज वेअर you have to listen to your inner voice. You just cannot go with the passion. You have to listen to your inner voice. And the last thing which I want to convey to all of you is believe in yourself. I think each one of us has tremendous potential. We all can do amazing things. So if we believe in ourselves and find that one thing which you want to do in life, and follow all these steps, each of us can become huge achiever.
and this is what I think I can share. So Thank I you. think पूर्ण सेशनचं मी समराईज केलं. थँक्यू सो मच विपुल. Yeah. या थँक्यू सो मच. सो नेक्स्ट सेशनची एक अनाउन्समेंट आहे छोटी. श्रुती आर यू देअर? थँक्यू विपुल अगेन. यू आर ऑलवेज देअर. या श्रुती. Hello. Yep, Shruti. Good evening, everyone. So, in the next session, we have another interesting personality who is just 21 years old, Tanishri Kotwal. She is more known as multidimensional persona. आता ती zoology मधून TYBSc करतीये and aspires to be a research scientist in future. She is an avid mountaineer who completed advanced mountaineering course with A grade. She is also second dan black belt taekwondo player, state level swimmer, enjoys Latin dancing, singing, and once in a while tries her hand at guitar and sitar. पण आपल्या तनसोबतच्या नेक्स्ट सेशन मध्ये आपण तिच्या एका युनिक डायमेन्शनवर फोकस करणार आहोत. येस, शी इज म्हणजे ती एक कीन आणि पॅशनेट स्कुबा डायव्हर आहे. ती एक सर्टिफाईड रेस्क्यू डायव्हर सुद्धा आहे. तिच्या शब्दांमध्ये सांगायचं झालं तर शी कम्स अलाइव्ह अंडर वॉटर. सो सी यू ऑल ऑन 17th October at 11 AM with our very young and passionate scuba diver Tanishri Kotwal. Thank you. थँक्यू. सो आतापर्यंत स्कुबा डायव्हिंगच्या बाबतीत आपल्याला फक्त कत्रिना कैफ लक्षात येते सगळ्यांना. सो नाव वी विल मीट अ व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग सेशन. सो प्लीज डोंट मिस दॅट. आणि वी आर जस्ट क्लोजिंग विथ द वोट ऑफ थँक्स. रमेश. येस, गुड इव्हनिंग. हॅलो. सहनशीलता आणि हास्य हे यशस्वी लोकांचे दोन महत्वाचे गुण आहेत. कारण हास्य हे प्रश्न दिसू देत नाही, तर सहनशीलता हे प्रश्न निर्माणच करत नाही. या व अशा विविध गुणाने प्रभाव असलेले आनंदमाळी सर आले व आपल्या अनुभवातून आपल्याला प्रोत्साहन दिले हे आपले भाग्य. तसेच वेळात वेळ काढून व्यक्त करून विचार सर आपण आपले लाख मोलाचे संदेश दिलेत. त्यासाठी खरंच मनापासून खूप खूप आभार. धन्यवाद गणेश सर, प्राची मॅडम आणि टीम असं उत्कृष्ट प्रोत्साहन देणारं सेशन अरेंज केल्याबद्दल. तसेच सर्व प्रेक्षक उपस्थित राहिल्याबद्दल मनापासून आभार. धन्यवाद. ओके आनंद सर, आम्ही बऱ्याच गोष्टी आपल्या बरोबर म्हणजे मला असं वाटतं हे कम्प्लीट झालंच नाहीये सेशन. खूपच इन्स्पायरिंग होतं. त्यामुळे मला असं वाटतं कधीतरी आपण त्याचा पार्ट 2 कधीतरी ठेवू की बाबा लहान मुलांच्या ट्रेनिंगसाठी काय करता येईल वगैरे. पण पुन्हा एकदा थँक्यू आणि सगळ्यांचं खरंच थँक्यू की खूपच मजा आली सर. म्हणजे आम्ही एक चक्कर मारून आलो असं वाटलं आम्हाला स्वतःलाच. सो थँक्यू सो मच सर. थँक्यू प्राची. थँक्यू सर. थँक्यू विपुल सर. तुम्ही सगळं समराईज एकदम छान केलं. म्हणजे सगळ्या माउंटनिंगच्या गोष्टी तुम्ही एकदम थोडक्यात समराईज केल्या. थँक्यू. चला आता पुढच्या 17 तारखेला 11 वाजता भेटूया. सो प्लीज डोंट मिस दॅट स्टोरी. थँक्यू सो मच.